तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर। तर आपल्या आज सी प्रोग्रामिंग सिरीजचा आहे डे नंबर 06 आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे की कंट्रोल फ्लो स्टेटमेंट काय असतात। जसं लँग्वेज बघितलं की इन जनरल लँग्वेज तुम्ही बघितलं एक्झिक्युशन कसं होत होतं आपलं प्रोग्रामचं, लाईन बाय लाईन लाईन बाय लाईन लाईन बाय लाईन एक्झिक्युशन होत होतं। आता मला काय करायचं आहे, काही कंडिशनच्या बेसिसवर स्पेसिफिक स्टेटमेंटला प्रिंट करायचं किंवा त्याचा फ्लो कंट्रोल करायचा आहे। तर त्यासाठी काही खूप सारे टाइप्स आहे याच्यामध्ये। इफ एल्स झालं, इफ एल्फ इफ आणि नंतर एल्स असे फ्लो झालं, पुढे फॉर लूप आहे, वाईल लूप आहे, नंतर डू वाईल आहे, कंटिन्यू आहे, सर्व गोष्टी आपल्या या चालूच राहणार आहे। आता मेन जे आज आपल्याला शिकायचे ते म्हणजे काय की आपल्याला शिकायचे की कंडिशनल स्टेटमेंट काय असतात। तुम्हाला हे कंडिशनल स्टेटमेंट समजण्याआधी हे समजलं पाहिजे की कंट्रोल फ्लो स्टेटमेंट काय असतं, की का आपण प्रोग्रामिंगमध्ये कंट्रोल फ्लो स्टेटमेंटचा यूज करतो हे थोडं बघा आणि मग नंतर आपण कंडिशनल स्टेटमेंट बघू। अर्धे ना आता इथून मागच्या लेक्चरमध्ये पहिल्या लेक्चरला 3000च्या आसपास येऊ गेलेले आपले, पण मुलं कन्सिस्टन्सी नाही ठेवते हे असं मला दिसतंय। पहिल्या नंतर झाले व्यवस्थित आहे, 1001 जण आले, नंतर मग हळूहळू कमी 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 होत जातं। हे जर रिझन मला काय आहे हे सांगा। मला असं वाटतं मेन रिझन हेच आहे की पहिल्या याच्या रिस्पॉन्सवरून तर असं समजतं की कन्सिस्टन्सी हा सगळ्यात मोठा गेम आहे। पहिल्या लेक्चरला खूप जास्त हे असतं की भाऊ चला एक लेक्चर झालेले आपण बघू, व्यवस्थित नोट्स बिल्ड बनवू, सगळे सुरुवात एकदम व्यवस्थित करतात, पण त्याचा एंड होत नाही। कोडिंगमध्ये हाच मोठा विषय आहे की त्याचा एंड कोणी लवकर करत नाही, कन्सिस्टन्सी ठेवत नाही। एक गोष्ट चालू झाली ती आधी संपवा ना, मग बाकीच्या गोष्टींकडे जा ना, पण त्यांना बाकीच्या गोष्टी एक सोबत सगळ्या गोष्टी पाहिजे असेल। ते एक मेन गोष्टीवर एक इझी लँग्वेजसुद्धा लास्ट इयर होईपर्यंत एक सिंपल लँग्वेजसुद्धा कंप्लीट करू नाही शकत, अशी कंडिशन लागते। का मेन रिझन काय आहे की एक काम केलं सोडून दिलं, डबल दुसरं घेतलं, दुसरं काम दिलं सोडून दिलं, परत तिसरं घेतलं, असं एका जागेच ते स्थिर नाही राहते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेग्युलरिटी नाही राहते। एक लेक्चर बघितलं त्याच्यानंतर महिनाभरानंतर याच्यानंतर परत पहिलंच लेक्चर डबल बघशाल आणि मग पुढचे लेक्चर दुसरं बघशाल आणि परत सोडून देशाल। या असं इरेग्युलरिटी ज्याच्यामध्ये राहते तो कोडिंग नाही शिकू शकत। तुम्हाला रोजचं काम रोज करावेच लागेल, तेव्हा तुमचं पूर्ण प्लेलिस्ट ही कंप्लीट होईल आणि पूर्ण कोर्स हा कंप्लीट होईल आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी या समजत चालतील। तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे शिकवायचं आहे कंट्रोल फ्लो स्टेटमेंट काय असतं। काय कंट्रोल फ्लो स्टेटमेंट काय असतं? तर कंट्रोल फ्लो स्टेटमेंट म्हणजे की जसं की बघा, इन जनरल तुम्ही कोणते पण स्टेटमेंट लिहिलं, जसं की प्रिंट काय केलं रे, हॅलो लिहिलं, नंतर काय केलं तुम्ही, नंतर काय केलं प्रिंट, इथं लिहिलं तुम्ही प्रिंट, नंतर काय लिहिलं इथं लिहिलं जयेश, इथं लिहिलं जयेश, नंतर तुम्ही काय केलं प्रिंट लिहिलं काय कोडिंग, हे तुम्ही लिहून दिलं, नंतर काय कोडिंग नंतर प्रिंट तुम्ही काय लिहिलं मराठी, MARATHI मराठी झालं। तर हे आपले स्टेटमेंट काय आहे मला सांगा, याचं आउटपुट काय येईल? हा जर तुम्ही प्रोग्राम लिहिला याचं आउटपुट काय येईल? याचं आउटपुट सगळ्यांना माहिती असेल, ज्यांनी आता डायरेक्ट हे लेक्चर बघताय त्यांना पण थोडंफार माहीत असेल प्रिंट काय काम करतं, प्रिंट काय काम करतं। ॲज इट इज तुम्ही डबल कोट्समध्ये जी गोष्ट लिहिता ती काय करेल, प्रिंट आपली होईल। हॅलो जयेश, नंतर काय कोडिंग, नंतर काय MARATHI मराठी, ते काय सगळे आपले प्रिंट होऊन जातील। हॅलो जयेश कोडिंग मराठी हे सर्व गोष्टी काय आपले प्रिंट इथं होऊन जातील। आलं ना? तर हे प्रिंट झालं, पण आता मला काय करायचं, आता तुम्ही मला सांगा हे सगळ्या गोष्टी काही कंट्रोल केलेलं आहे का नाही? तुम्ही जे स्टेटमेंट लिहिलं गेलेलं, समजा S1 स्टेटमेंट आहे, हे S2 आहे, हे S3 आहे आणि S4 आहे, सगळे काय झाले रे, सगळे आपले काय इथे प्रिंट झालेले आहे। काय सगळे काय झाले इथे प्रिंट झाले। पण आता मला काय लावायचं यांना, या स्टेटमेंटला आहे ना लाईन बाय लाईन एक्झिक्युशन होतं, हे समजलं तुम्हाला। ही पहिली लाईन येतं इथं प्रिंट झाली, दुसरी लाईन येते इथं प्रिंट झाली, तिसरी लाईन येते इथं प्रिंट झाली, चौथी लाईन आहे तर इथं प्रिंट झाली, सगळ्या लाईन काय ॲज इट इज एक्झिक्यूट होत गेल्या। इथं काही कंट्रोल केलेल्या गोष्टी आपण नाही। आता मला काय करायचं, कंट्रोल करायचं म्हणजे काय कंट्रोल करायचं, तर कंट्रोल करायचं कसे की एखाद्या कंडिशनच्या बेसिसवर काय करायचं, मला प्रिंट झालं पाहिजे। म्हणजे की समजा S1 आणि S2 मला प्लेस झाले पाहिजे, जर माझी कंडिशन ट्रू झाली तर S1 आणि S2 प्रिंट झाले पाहिजे। बाकीची गोष्टी दोन आहे ना मला प्रिंट नाही करायची, कोडिंग आणि मराठीनी मला प्रिंट नाही करायचं, फक्त हॅलो जयेश काय हे दोनच स्टेटमेंट प्रिंट झाले पाहिजे। तर आपल्याला काय करावं लागेल, कंट्रोल करावं लागेल। कंट्रोल काय की कंडिशनच्या बेसिसवरच हे दोन स्टेटमेंट आपल्याला लिहावं लागेल। जसं की A मध्ये काय आहे, A मध्ये 10 आहे, तर मला अशी काही कंडिशन द्यावं लागेल इथं की A जर ग्रेटर दॅन 10 असेल तरच मला काय करायचं, हे दोन स्टेटमेंट एक्झिक्यूट करा, अदरवाईज
अदरवाईज तुम्ही काय करा, ही कंडिशन जर फॉल्स झाली तर तुम्हाला काय करायचे, ही खालचे 2 स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे. म्हणजे काय, एक कंडिशनच्या बेसिसवर आपण त्या स्टेटमेंटचा फ्लो कंट्रोल करतो किंवा त्याचं आउटपुट कंट्रोल करतो किंवा त्याचं एक्झिक्युशन कंट्रोल करतो, त्यालाच काय म्हणतो आपण, कंट्रोल फ्लो स्टेटमेंट म्हणतो. तर कंट्रोल फ्लो स्टेटमेंटमध्ये तुम्ही बघशाल खूप साऱ्या कन्सेप्ट आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो. सगळ्यात पहिलं तर जसं की एक इफ एल्स आहे किंवा इफ स्टेटमेंट आहे, डायरेक्टली सिंगल इफ पण आहे, नंतर इफ इफ नंतर एल्स, नंतर आहे तुम्ही पुढं बघशाल फॉर लूप पण आहे, फॉर लूपमध्ये पण वेगवेगळे लूप आहे आपले, नंतर वाईल लूप पण आहे, वाईल लूप पण आहे, आणि नंतर 5 नंबरला तुम्ही काही जम्प स्टेटमेंट बघशाल, जसं की ब्रेक झालं, कंटिन्यू झालं, नंतर तुम्ही बघशाल एक स्विच केस नावाची पण एक कन्सेप्ट राहील. ही काय सगळे कंट्रोल फ्लो स्टेटमेंटचाच एक पार्ट आहे. ही काय एका स्पेसिफिक गोष्टीला कंट्रोल करायचं आहे, कारण की कंपायलर किंवा इंटरप्रिटर कसं काम करतं, लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करायचं काम करतं. पण आता मला लाईन बाय लाईन एक्झिक्यूट अशा पद्धतीने करायचं की ती स्टेटमेंट आहे ना, जिथं ही कंडिशन ट्रू असेल तेव्हाच तुम्ही ते स्टेटमेंट एक्झिक्यूट करा, अदरवाईज काय करा, तुम्ही पुढं मूव्ह करा. त्यासाठी असतं आपलं कंट्रोल फ्लो स्टेटमेंट. तर सगळ्यात पहिले आपण बघू कंडिशनल स्टेटमेंट कोणते. सगळ्यात पहिले काय बघायचं आपल्याला, कंडिशनल स्टेटमेंट कोणते. त्याच्या आधी मी हे बघून घेतो की आवाज वगैरे व्यवस्थित, स्क्रीन वगैरे स्टक वगैरे तर नाही आपली, ही बघणं गरजेचं आहे. आता मी काय केलं, सगळ्यात पहिलं मी बघितलं की कंडिशनल स्टेटमेंट कोणते. तर कंडिशनल स्टेटमेंटमध्ये बघा, आता इथं बघू आपण एक एक करून. तर कंडिशनल स्टेटमेंट आर यूज टू व्हेन यू वॉन्ट द प्रोग्राम टू मेक अ डिसिजन बेस्ड ऑन द कंडिशन. कंडिशननुसार काय आपले काय झाले पाहिजे, इथं सर्व गोष्टी आपल्या इथं बघा, इथं जसं सांगतंय तसं आपल्याला काय काम इथं करायचं आहे. की कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, म्हणजे हे कंडिशनल स्टेटमेंट अशी आहे की जर कंडिशन ट्रू झाली किंवा एक आपल्याला एक डिसिजन मिळणार आहे. डिसिजन म्हणजे की जर कंडिशन ट्रू असेल तरच तो ब्लॉक एक्झिक्यूट होईल, अदरवाईज काय त्याच्या पुढचा ब्लॉक होईल किंवा पुढचं स्टेटमेंट आपलं चालेल. इफ कंडिशन फॉल्स अनदर ब्लॉक होईल किंवा तो ब्लॉक आपला एक्झिक्यूटच होणार नाही. दे कंट्रोल द फ्लो ऑफ एक्झिक्युशन डिपेंडिंग ऑन द गिवन कंडिशन. कंडिशननुसार काय त्याचा फ्लो कंट्रोल करायचं काम कोण करतं, हे कंडिशनल स्टेटमेंट करत असतात. आणि ते कंडिशनल स्टेटमेंट कोणते रे, कोणते आपल्याला ते स्टडी करावं लागतील. त्यामध्ये सगळ्यात पहिलं बघा, इफ स्टेटमेंट ही आपली काय सगळ्यात पहिली कंडिशन आहे. काय इफ स्टेटमेंट सगळ्यात पहिली कंडिशन आहे. तर इफ स्टेटमेंट इथं बघा, सिंटॅक्स बघा तुम्ही, इफ इथं देतो आपण काय कंडिशन, इथं काय देतो कंडिशन देतो. आता ही कंडिशन देत असताना तुम्ही बघा, जेव्हा आपण कंडिशन देतो त्या कंडिशन देत असताना आपल्याला इथं काय, आपण एक तर काय कंडिशन कशी देतो माहिती आहे तुम्हाला, जर सी लँग्वेज शिकलेलं असेल तर बेस्ट आहे, नाही जरी शिकले तरी काय प्रॉब्लेम नाही. इथं काय इफ कंडिशन, तुम्हाला जी पण कंडिशन द्यायची तुम्ही एक तर ब्रॅकेटमध्ये द्या किंवा डायरेक्ट जरी लिहिली तरी तुम्ही हे देता, काय इथं व्हॅलिड आहे ती कंडिशन द्यायची. जर ही कंडिशन नंतर आपण काय देतो कॉलन, आणि इफ स्टेटमेंट आपण सगळ्यात पहिले शिकतोय काय कंडिशन कशी द्यायची हे तुम्हाला शिकतो. आणि सगळ्यात पहिले स्टेटमेंट कोणतं येतं त्याच्यामध्ये, इफ आपलं स्टेटमेंट येतं. तर इफ स्टेटमेंटचं सिंटॅक्स बघा तुम्ही, काय इफ नंतर काय करतो आपण एक राऊंड ब्रॅकेट पॅरेंथेसिस ब्रॅकेट आपलं काय त्याच्यामध्ये आपण कंडिशन देतो किंवा डायरेक्ट जरी तुम्ही कंडिशन दिली तरी ती काय इथं व्हॅलिड आहे. नंतर स्टेटमेंट जर ही कंडिशन ट्रू झाली, ही कंडिशन ट्रू झाली तरच स्टेटमेंट यस प्रिंट होईल. इफ द कंडिशन इज ट्रू देन द कोड इज इनसाइड, म्हणजे ह्या ब्लॉकमधला जो कोड आहे तो आपला चालेल. जर कंडिशन रॉंग झाली, इफ कंडिशन इज फॉल्स इट स्किप्स द ब्लॉक, म्हणजे कंडिशन जर फॉल्स झाली तर हा तो एफ ब्लॉकमध्ये जेवढे पण स्टेटमेंट त्याला स्किप करून देतो. तुम्ही म्हणशाल सर याचं एक्झाम्पल देऊन सांगा, एक्झाम्पलद्वारे आम्हाला जास्त समजेल की इफ स्टेटमेंट कसं काम करतो हे आम्हाला समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इथं बघा, जसं की एक नम नावाचं एक व्हेरिएबल घेतलं, त्याच्यामध्ये काय केले 10 मी स्टोअर केले आणि मी इथं चेक केलं इफ नम ग्रेटर दॅन, तुम्हाला सांगितलं नाही एक तर तुम्ही राऊंड ब्रॅकेटमध्ये घेऊ शकता किंवा डायरेक्ट जरी लिहिलं तरी चाललं. आता नम वरती डिक्लेअर आहे म्हणून नमला काही एरर येणार आहे का, नाही. इथे काय होईल रे, मी एक कंडिशन देऊन दिली काय 10 ग्रेटर दॅन 0 आहे का, हो आहे. तर ही कंडिशन काय झाली, ट्रू झाली. ट्रू झाली म्हणजे काय इथं आउटपुट काय येणार आहे माझं, पॉझिटिव्ह नंबर आउटपुट येणार आहे. तुम्ही म्हणशाल हे कंडिशन ट्रू झाली म्हणून हे एक्झिक्यूट होईल. जर इथं काय असतं -10 असतं तर -10 ग्रेटर दॅन 0 आहे का नाही, कंडिशन फॉल्स झाली असते मग हे स्टेटमेंट प्रिंट झालं असतं की नाही. मग तुम्ही म्हणशाल हे काय दिस स्टेटमेंट ऑलवेज रन, म्हणजे काय ही तुम्ही त्या ब्लॉकच्या खाली जे पण स्टेटमेंट लिहिताय प्रिंट, इथं कोणतीही कंडिशन लावेल नसेल, कोणती कंडिशन लावेल नसेल तर डायरेक्टली काय होईल प्रिंटमधलं जे एक स्टेटमेंट असं आहे ते ऑलवेज प्रिंट होईल. आणि हे स्टेटमेंट केव्हा प्रिंट होईल,
जर इथली कंडिशन ट्रू झाली, फॉल्स झालं तर प्रिंट होईल का? नाही. फॉल्स झालं तर ते आपलं प्रिंट होणार नाही. तुम्ही म्हणशाल सर एकदा हे एक्झिक्यूट करून दाखवा, आम्हाला जास्त फायदा याच्या म्हणून दिसेल. तर मी काय करतो, आपलं जे VS कोड आहे त्याला ओपन करतो. VS कोड ओपन झाल्यानंतर आपला आज कितवा दिवस आहे? 6वा दिवस आहे. इथं काय करतो मी, एक नवीन फाईल बनवतो .py 6.py नावाची एक नवीन फाईल मी इथं बनवली. याच्यानंतर आता काय करतो मी, इथं बनवतो सगळ्यात पहिलं गोष्ट म्हणजे आपला पहिला प्रोग्राम जो असतो प्रिंट. इन जनरल काय सांगितलं होतं तुम्हाला, हॅलो. त्याच्यानंतर काय लिहिलं मी, प्रिंट. प्रिंट काय केलं रे मी, जयेश प्रिंट केल्यानंतर काय, प्रिंट काय केलं, नाशिक किंवा प्रिंट कोडिंग नंतर काय, प्रिंट मराठी. आता तुम्ही म्हणशाल सर याचं आउटपुट काय येईल, आउटपुट काय येईल सांगा बरं तुम्ही. आउटपुट तुम्ही सांगितलं की सर बघा तुम्ही जे टाकलं होतं तसं तसंच काय होणार आहे, एक 1 बाय 1 सगळे प्रिंट होऊन जाणार. 1 बाय 1 काय होणार आहे, प्रिंट होणार. तुम्ही म्हणशाल सर आता मला हे स्टेटमेंट 1 बाय 1 प्रिंट झाले, पण मला काय करायचं फक्त ना हे नाशिक कोडिंग मराठीने मला प्रिंट नाही करायचे. मला काय करायचं, जर माझं नाव याच्यामध्ये आलं तर काय करायचे, जर मी इथं काय केलं, नेम नावाचं एक व्हेरिएबल बनवलं, काय JAYES जयेश जर आलेलं आहे, इफ मला काय करायचं, इफ नेम इक्वल टू जयेश असेल तेव्हा हॅलो जयेश द्या. या बाकीच्यांची काय मला गरज नाही, बाकीच्यांची गरज नाही. म्हणजे काय, इफ मी तर काय केली, राऊंड ब्रॅकेटमध्ये कंडिशन दिली की नेम इक्वल टू काय झालं, जर काय असेल नेम इक्वल टू जर जयेश असेल, JAYES जयेश, तरच तुम्ही काय करा, हे खालचे स्टेटमेंट प्रिंट करा. अदरवाईज इथले स्टेटमेंट प्रिंट करू नका. अदरवाईज काय इथले स्टेटमेंट प्रिंट करू नका. त्याच्यानंतर काय केलं मी, कॉलन. मग तुम्ही म्हणशाल सर इथं काय काय प्रिंट होईल, मग काय प्रिंट होईल बघायचं, चेक करायचं. तिथं बघा हॅलो लाईन वेअर इंडेंटेड ब्लॉक, इथं काय आलं एरर, एक्सेप्टेड अँड इंडेंटेड ब्लॉक आफ्टर इफ स्टेटमेंट ऑन लाईन 2. काय झालं, इंडेंटेशन आपल्याला द्यावं लागतं का, कारण इथं कर्ली ब्रॅकेट आहे का, इथं नाही. C आणि CPP मध्ये जावामध्ये काय इन जनरल कर्ली ब्रॅकेट आहे. तर आपल्याला काय करायचं, यांच्यासमोर काय द्यायचं, टॅब देऊन स्पेस द्यायचं, आपल्याला इंडेंटेशन द्यायचं, टॅब द्यायचा. याने काय 4 स्पेसेस, इथं काय 2-2चा स्पेसेस आहे, आपण अजून देऊ काय, आपण काय 4-4चे स्पेसेस इथं देऊ, काय 4-4चे स्पेसेस. इथं मी काय केलं, परत टॅब दिलं, परत अजून एकदा दिलं. त्याच्यानंतर काय, मी अजून एकदा टॅब दिलं. टॅब बटन माहिती ना, कॅप्स लॉकच्या वरती जे टॅब बटन आहे त्याने दिलं स्पेस. नंतर एंटर मारून पण देऊ शकता तुम्ही, किंवा 4 वेळेस तुम्ही असं डायरेक्टली 2 वेळेस, कारण 2-2चा स्पेस देतो आपल्याला. इंडेंटेशन हे मॅन्डेटरी. जर तुमचं काय नेम इक्वल टू जयेश असेल तरच हे स्टेटमेंट एक्झिक्यूट करा, अदरवाईज तुम्ही करू नका. तुम्ही नेममध्ये काय टाकलं रे, जयेश, मग ऑब्विसली काय होईल, सगळेचे सगळे काय प्रिंट आपले होऊन जातील. का, कारण ते सगळ्यांचा ब्लॉक, म्हणजे आता ही कंडिशन जर ट्रू असेल, तर सगळेचे सगळे एक्झिक्यूट होतील. तुम्ही असे पण होतच होते. मग यांनी काय असं झालं, इथं बघा, जर मी यांना काय केलं, यांचा स्पेस काढून टाकला आणि यांना खाली आणलं थोडंसं, काय झालं, यांना थोडं खाली आणलं, इथं काय आणलं, इथं म्हणजे काय, जर तुमची कंडिशन ट्रू असेल, काय, जर तुमची कंडिशन ही ट्रू असेल तरच तुम्हाला काय करायचे, कंडिशन जर ट्रू असेल तर तुम्हाला हॅलो जयेश प्रिंट करायचे. आणि हे जे आहे हे ऑलवेज एक्झिक्यूट होणार आहे. कारण काय, जेव्हा मी पूर्ण स्टेटमेंट टाकले तेव्हा त्याचा ब्लॉकचा स्कोप किती होता रे, तुम्ही जर इथे थोडंसं इंडेंटेशन देऊन करत होते, तर इफच्या नंतर तुम्ही इंडेंटेशन देऊन जेवढे स्टेटमेंट टाकणार आहे ना ते तेवढ्याच काय सगळ्यांचा स्कोप राहील, त्याचा काय सगळ्यांचा स्कोप राहील. इथं मी यांना इंडेंटेशन दिलं आहे का, नाही. यांना इंडेंटेशन दिलं आहे का, नाही. म्हणजे ह्या 2 ब्रॅकेटच्या बाहेर राहणार. इन जनरली तर 2 ब्रॅकेट देत नाही आपण, पण मी तुम्हाला सांगतो याचा स्कोप किती असेल, काय स्कोप किती असेल. याच्यामध्ये खूप जास्त चुका होत्या, आपण याच्या बेसिसवर काम पण करू थोडंसं. आता याला काय करतो मी, रन करतो, याला रन करतो. तिथं बघा काय प्रिंट झालं, फक्त काय प्रिंट झालेले, प्रिंट झालं हॅलो जयेश नाशिक कोडिंग मराठी, सगळेचे सगळे प्रिंट झाले. तुम्ही म्हणशाल सर इथं आहे ना जयेश आले म्हणून काय हॅलो जयेश आणि हे प्रिंट होतं. पण आता मी काय करतो, जर इथं नाव चेंज करून देतो, इथं जे नाव करून देतो मी, काय जे नेममध्ये काय जे, काय जयेश, जे इज इक्वल टू जयेश आहे का,
नाही आहे. मग इथं मला कोणते कोणते स्टेटमेंट दिसणार आहे? नाशिक कोडिंग मराठी. का? कारण ते ऑलवेज एक्झिक्यूट होणार आहे. का? इफ स्टेटमेंटचा पार्ट आहे का ते? नाही. का? कारण आपण इथे इंडेंटेशन ही काढून टाकलेले आहे. म्हणजे आता आउटपुट काय येईल माझं? आउटपुट बघा काय येईल. आउटपुट तुम्ही बघितलं, नाशिक कोडिंग मराठी आपलं आउटपुट आलं. का आलं रे आउटपुट? का आलं आउटपुट? कारण काय, ही कंडिशन ट्रू झाली का आपली? ही कंडिशन ट्रू झाली का? नेममध्ये काय जयेश आहे आणि इथं काय दिलं? जय आहे आणि याच्यामध्ये काय आहे? जयेश आपण दिले. या दोघांना कम्पेअर केलं ते इक्वल आहे का? नाही. इक्वल नाही म्हणजे ते रिझल्ट काय आला रे? 0. 0 आला म्हणजे किंवा फॉल्स आला. इथं काय बुलियन फॉर्ममध्ये रिझल्ट जातो आपला. फॉल्स हा रिझल्ट आला. फॉल्स आला म्हणजे ही कंडिशन ट्रू झाली. म्हणजे हा ब्लॉक आपला एक्झिक्यूट होणार आहे का आता? नाही. कारण यांचा स्कोप कुठपर्यंत जेवढे इंडेंटेशन तुम्ही देशाल तेवढे स्टेटमेंट काय इफ वाल्या पार्टचा ब्लॉक त्याचा एवढा असेल. जेवढा इंडेंटेशन देऊन आपण जेवढे स्टेटमेंट लिहू तेवढे काय इफ वाल्याचं पार्ट असेल. बाकीचे जेवढे स्टेटमेंट हे त्याचा पार्ट आहे का? नाशिक कोडिंग मराठी हा त्याचा पार्ट आहे. कारण आपण इंडेंटेशन दिलंय का आधी? नाही. इंडेंटेशन मध्ये स्पेस दिलाय का? नाही. म्हणून हे स्टेटमेंट काय होणार? याचा पार्ट आहे का? नाही. म्हणजे हे काय होतं रे? याला कंडिशनची गरज आहे का एक्झिक्यूट होण्यासाठी? नाही. म्हणजे हे ऑलवेज एक्झिक्यूट होतील. हे काय ऑलवेज एक्झिक्यूट होतील. आणि हे केव्हा एक्झिक्यूट होतील रे? हे कधी एक्झिक्यूट होतील? हे एक्झिक्यूट होतील तेव्हाच जेव्हा आपली कंडिशन काय ट्रू होईल, तेव्हाच हे दोन स्टेटमेंट प्रिंट होतील. जेव्हा इफ मधली कंडिशन काय, इफ मधली कंडिशन जर ट्रू झाली तरच एक्झिक्यूट होईल. तरच काय एक्झिक्यूट आपलं होईल. काय एक्झिक्यूट होईल. अदरवाईज होईल का? नाही. अदरवाईज आपलं होणार नाही. ते झालं इफ कंडिशनल स्टेटमेंट कसं काम करतं. इथं तुम्हाला एक एक्झाम्पल मी इथं देण्याचा प्रयत्न केला. आता अजून एक बघू. आता मला काय आहे, जर नंबर हा ग्रेटर दॅन काय असेल 0 असेल, याला काय करून देतो तुम्ही कमेंट आउट करून देतो आणि खाली येतो मी. इथं काय करतो, नम नावाचं एक व्हेरिएबल घेतो मी. नममध्ये काय करतो, युजरकडून एक नंबर घेतो. आता नम नावाचं एक व्हेरिएबल घेतो आणि आता मला काय करायचं, युजरकडून एक नंबर घ्यायचा आहे. आणि नंबर घ्यायचा म्हणजे काय रे, तुम्हाला माहिती युजरकडून जो इनपुट नावाचं जे फंक्शन आहे, इनपुट नावाचं फंक्शन आहे, तर मी याला मेसेज दिला एंटर दी नंबर असा मेसेज दिला. एंटर दी नंबर. हा नंबर पॉझिटिव्ह का निगेटिव्ह काय आहे मला सांगायचं आहे. काय पॉझिटिव्ह का निगेटिव्ह मला सांगायचं आहे. तुम्ही म्हणजे जर नंबर घेताय तर याला टाईपकास्टिंग करावं लागेल आपल्याला. याला कन्वर्ट करावं लागेल. कन्वर्ट कशामध्ये, इंटिजरमध्ये करायचं. तर मी काय केलं, पूर्ण इनपुट फंक्शन कशामध्ये पॉईंट केलं, हिंट नावाच्या फंक्शनमध्ये पॉईंट केलं. म्हणजे काय स्ट्रिंग जी येणार आहे ती कन्वर्ट कशामध्ये होईल, आता इंटिजरमध्ये आपला नंबर कन्वर्ट होऊन जाईल. काय होईल, इंटिजरमध्ये आपला नंबर कन्वर्ट होईल. त्याच्यानंतर आता मला काय करायचं आहे, इथं मला चेक करायचं इफ नम जर तुमचा काय असेल ग्रेटर दॅन 0 असेल तर काय होईल. ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय, ग्रेटर दॅन 0 म्हणजे तुम्हाला इथे एक स्टेटमेंट द्यायचे, प्रिंट काय पॉझिटिव्ह नंबर. प्रिंट काय पॉझिटिव्ह नंबर असा मेसेज प्रिंट करायचा आहे. त्याच्यासमोर मला काय पाहिजे, तो नंबर पण पाहिजे. तो नंबर म्हणजे काय असेल रे, नम हा आपला नंबर असेल. आलं. अदरवाईज इथं का स्पेस दिलं समजलं ना का, कारण की मी हा इंडेंटेशन देऊन मी हे दर्शवतो की हा कोणाच्या स्कोपमध्ये येणार आहे, इफ व्हेरिएबलच्या स्कोपमध्ये आपलं येणार आहे. कोणाच्या स्कोपमध्ये येणार आहे, इफ व्हेरिएबलच्या, इफ स्टेटमेंटच्या स्कोपमध्ये आपलं येणार आहे. कशा, व्हेरिएबल नाही स्टेटमेंट म्हणजे काय, इफ स्टेटमेंटच्या स्कोपमध्ये आपलं येणार आहे. इंडेंटेशन देऊन मी हे डिनोट करतो. आलं. नंतर आता मला काय करायचं, हे इंडेंटेशन झाल्यानंतर मला अजून एक कंडिशन वापरायची. इफ अजून एक म्हणजे त्याच्यानंतर दुसरी एक कंडिशन वापरली. जर तुमचा नम लेस दॅन काय असेल 0 असेल, जर तुमचा नम काय लेस दॅन 0 असेल तर तुमचं अजून एक कंडिशन चेक होईल. काय, प्रिंट निगेटिव्ह नंबर. प्रिंट काय निगेटिव्ह नंबर. काय निगेटिव्ह नंबर प्रिंट करा. निगेटिव्ह नंबर मग त्याच्या पुढं मी काय करतो, तो नंबर पण प्रिंट करतो ना. काय करतो, तो नंबर पण इथे प्रिंट करतो. आलं ना. मला अजून एक कंडिशन लावायची. काय, अजून एक स्टेटमेंट वापरायचे. अजून एक कंडिशन लावायची म्हणजे मला काय यूज करावं लागेल, इफ नम इक्वल टू काय असेल 0 असेल तर मला तिथं काय करायचे, तिथं मला सिम्पली एक स्टेटमेंट प्रिंट करायचे. प्रिंट काय करा तुम्ही, इट्स 0 असं मी काय करतो, याला इथे प्रिंट करायचा प्रयत्न करतो, इट्स 0. तर काय, एंटर दी नंबर. नम ग्रेटर दॅन 0 असेल तर पॉझिटिव्ह नंबर आणि तो कोणता नंबर आहे त्याला प्रिंट करा. नम लेस दॅन 0 असेल तर निगेटिव्ह नंबर, तो नंबर आहे त्याला प्रिंट करा. नम इक्वल टू 0 असेल तर इट 0 असा मेसेज मला दिसला पाहिजे. तुम्ही म्हणशाल आता सर काय, तुम्ही याला रन करून दाखवा. रन आता तुम्ही काय युजरकडून आउटपुट घेतले,
आउटपुट घेतले तर आपल्याला काय टर्मिनलमध्ये हे रन झालं पाहिजे, काय टर्मिनलमध्ये रन आपलं झालं पाहिजे. ते टर्मिनल मी ओपन केलं. इथं मी लिहिलं आजच्या जे फाईलचं नाव आहे काय SIXTH.py आपल्या फाईलचं नाव. मी केलं एंटर दी नंबर. इथं काय टाकलं मी 2 टाकलं. तर 2 काय रे पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणून पॉझिटिव्ह नंबर माझा मेसेज इथं प्रिंट झाला. तुम्ही म्हणशाल सर निगेटिव्ह टाकून दाखवा ना आम्हाला. -3 टाकलं तर काय निगेटिव्ह नंबर येतं, माझं -3 इथं प्लेस झालं. नंतर काय केलं मी अजून एकदा हे केलं, इथे टाकलं 0 तर काय 80 मेसेज हा प्रिंट झाला. तुम्ही म्हणजे असं कसं काय होतं आहे बुवा असं, म्हणजे काय आहे की मी स्टेटमेंट लिहिले तर इफ नंतरचे सगळे ब्लॉक हे काय होत आहे जिथं तिथं तुम्ही इंडेंटेशन देता. इंडेंटेशनच काय डिनोट करतं त्या इफ स्टेटमेंटचा स्कोप किती आहे, किती स्टेटमेंट त्या इफच्या अंडरमध्ये येणार आहे हे काय करणार आहे डिनोट आपण करणार आहे. जसं की हा नंबर आहे, हे स्टेटमेंट आहे, हे कुठं जे तुमचं नंबर जो येईल तो इथं नाव स्टोअर होईल. समजा तुम्ही 2 नंबर टाकला तर इथं काय होईल रे, इथं चेक होईल काय 2> 0 आहे का, हो आहे तर काय तुम्ही पॉझिटिव्ह नंबरला प्रिंट करा. काय पॉझिटिव्ह नंबरला प्रिंट करा. तुम्ही म्हणशाल खाली नाही चेक होणार का, खाली चेक होणार नाही का, हो खालचा पण चेक होईल. मग ते काय चेक होऊन काय होईल 2> 0 आहे का नाही फॉल्स म्हणून हा एक्झिक्यूट नाही होणार. 2 = 0 आहे का नाही म्हणून हा एक्झिक्यूट नाही होणार. म्हणजे एक्झिक्यूट काय होईल माझं हे होईल आणि मला आन्सर इथं देऊन देईल. काय एक्झिक्यूट काय होईल आन्सर माझं देऊन देईल. पण असं काही आहे का जे काय माझं डायरेक्टली काय सांगाल की इफवाला ब्लॉक जर फॉल्स झाला तर डायरेक्ट एलसिफला चेक करेल तो. एलसिफ झाल्यानंतर काय पुढचा अजून एक चेक करेल. म्हणजे दोन्ही जर झाले नाही तर अजून एक कोणीतरी पाहिजे. इथं काय एक सिंपल स्टेटमेंट आहे, कंडिशनल स्टेटमेंट आहे जे काय करते ह्या स्टेटमेंटला कंट्रोल करते. तुम्ही म्हणशाल सर या इफ नंतर मी काय केलं, आता इफ नंतर काय केलं मी अजून एक स्टेटमेंट जसं लिहिलं, जसं मी इथं अजून एक स्टेटमेंट लिहिलं प्रिंट काय हॅलो लिहिलं. तर हा या स्टेटमेंटचा पार्ट कन्सिडर होईल का, हा कन्सिडर तेव्हाच होईल काय ह्या स्कोपच्या मध्ये तेव्हाच कन्सिडर केला जाईल जेव्हा तुम्ही इथं काय देता इंडेंटेशन देता. जर मी इथलं बघायचं तुम्हाला, इथलं जर मी काय केलं इंडेंटेशन काढून टाकलं, इथं काय केलं मी टर्मिनलमध्ये गेलो, इथं केलं एंटर नंबर 6 मी 2 टाकला. तर तुम्ही बघा जेव्हा आपली काय पहिली कंडिशन ट्रू होते, पहिली कंडिशन ट्रू झाल्यामुळं काय नंबर 2 पॉझिटिव्ह नंबर आपला प्रिंट झालेले, काय पॉझिटिव्ह नंबर प्रिंट झालेले. आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही काय हॅलो प्रिंट झालेले. जर आता हॅलो जर प्रिंट झालेले, जर मी इथून काय केलं हा हॅलो काढून इथला स्पेस जर काढला तर आता काय होतं तुम्ही बघा, इथला स्पेस जर काढला, इथं बघा स्टॉप टर्मिनलमध्ये जाऊ द्या मला. टर्मिनलमध्ये गेलो मी, इथं रन केलं, एंटर दी नंबर 2 मी टाकलं तरी काय हा एक्झिक्यूट होतोय. आणि इथं मी काय केलं निगेटिव्ह जरी टाकलं ना, निगेटिव्ह टाकलं मी जसं -2 टाकलं तर -2 बघा आधी हॅलो आल्यानंतर काय निगेटिव्ह नंबर -2 आला, आधी हॅलो आल्यानंतर काय निगेटिव्ह -2 आला. तुम्ही म्हणशाल सर आधी पहिलं होतं का असं, पहिलं म्हणजे कधी जर मी इथं काय केलं, इथं जर तुम्ही काय केलं स्पेस का दिला आणि परत त्याला रन करायचा प्रयत्न केला, परत रन करायचा प्रयत्न केला, तिथं बघा काय झालं एंटर दी नंबर मी -2 टाकलं, -2 टाकल्यानंतर बघा निगेटिव्ह नंबर -2 प्रिंट झाला. आता का हॅलो प्रिंट नाही झाला, हॅलो प्रिंट का झाला नाही, जसं तुम्ही इंडेंटेशन दिलं इथं काय दिलं, जसं तुम्ही इंडेंटेशन दिलं तर हा जो इंडेंटेशन म्हणजे काय या इफच्या स्कोपमध्ये येऊन लागतो, काय पहिल्यावाल्या इफच्या स्कोपमध्ये येऊन लागतो. जर ही कंडिशन ट्रू झाली तरच ही 2 स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, अदरवाईज एक्झिक्यूट होणार आहे का नाही. आलं देणार. जर पुढची कंडिशन चेक होईल, जर ही स्टेटमेंट ही कंडिशन ट्रू झाली तरच हे एक्झिक्यूट होईल, अदरवाईज होणार आहे का नाही. हे जर स्टेटमेंट ट्रू झालं तरच हे एक्झिक्यूट होईल, अदरवाईज होणार आहे का नाही. तर हे आपण काय एक इफ स्टेटमेंटद्वारे काय कसं स्टेटमेंटला कंट्रोल केलं जातं हे पण तुम्हाला आता मी इथे एक्सप्लेन केलेलं आहे. आलं ना. आता पुढच्या पार्टवर आपण मूव्ह करू. पुढचा पार्ट हा आहे अदर लँग्वेजच्या दृष्टिकोनातून हे थोडे वेगळे, तुम्हाला थोडंसं पहिल्यांदा थोडंसं हे पण वाटेल की काय आहे असं. आलं ना. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं, जसं राऊंड ब्रॅकेट आपण कंडिशनसाठी देतो तर तुम्हाला देण्याची गरज पण नाही. जर मी इथंच करून दाखवलं तुम्हाला, समजा इथं दाखवलं याचे राऊंड ब्रॅकेट मी काढून टाकले, काय केले काढून टाकले आणि इफ नंतर थोडासा स्पेस देऊन दिला तरी काय हे आपले व्हॅलिड आहे. बघायचं आहे तुम्हाला, इथं मी रन केलं, याला एंटर दी नंबर 2 मी टाकला तर बघा आपला 2 हा एक्झिक्यूट होतो आणि हॅलो काय पहिल्या कंडिशनमध्येच येतो म्हणून हॅलो पण आपला इथं प्रिंट झालेला आहे. आलं ना. ते हे झालं काय, हे झालं आपलं पूर्ण
इफ स्टेटमेंटचं पार्ट. आता थोडेसे त्याच्या बेसिसवर काही क्वेश्चन वगैरे असेल ते पण आपण इथे डिस्कस करू. जसं की हा क्वेश्चन आहे चेक इवन नंबर आणि ऑड. हा प्रोग्राम खूप जास्त फेमस पण आहे आणि तुम्हाला एक्झाम वगैरेमध्ये पण विचारला जाऊ शकतो की इवन नंबर आहे की नाही तुम्हाला चेक करायचं आहे. तुम्ही म्हणशाल इवन नंबर काय राहतो. इवन नंबर म्हणजे आता इन जनरल आपले नंबर काय राहतात 1 2 3 4 5 6 7 8. हे काय आपले इन जनरल नॅचरल नंबर आहे. या नॅचरल नंबरमध्ये 2 टाईप असतात. एक असतं ऑड नंबर, एक असतं इवन नंबर. ऑड नंबर म्हणजे काय जसं की 1 झालं 3 झालं 5 झालं नंतर काय 7 झालं. हे काय ऑड नंबर आहे. काय ऑड नंबर आहे. आणि इवन नंबर म्हणजे काय असतं. इवन नंबर म्हणजे असे नंबर जे काय मल्टिपल ऑफ 2 असतात. काय मल्टिपल ऑफ 2 असतात किंवा मल्टिपल ऑफ 2 किंवा असे नंबर जे काय 2नी कम्प्लिटली डिव्हिजल होऊन जातात. काय असे नंबर जे काय 2ने मल्टिप्लाय होऊन 2ने कम्प्लिटली डिव्हिजिबल होऊन जातं. कम्प्लिटली डिव्हिजिबल होऊन जातं. आलं त्यांना. असे नंबर जे काय 2ने कम्प्लिटली डिव्हिजिबल होऊन जातात या नंबरलाच आपण काय म्हणतो. या नंबरलाच आपण काय म्हणतो इवन नंबर आपण म्हणतो. जसं की तुम्ही बघा की इनपुट एंटर अ नंबर असा मेसेज दिलेला. आता जी पण नंबर आहे त्याला आपण काय केलं इंटिजरमध्ये कन्वर्ट केलं आणि कन्वर्ट करून काय केलं जसं एंटर अ नंबर. मी नंबर काय टाकला नंबर नाही टाकला समजा 2 नंबर टाकला तर ही ॲज अ स्ट्रिंग म्हणूनच राहील. आता या स्ट्रिंगला काय करावं लागेल आपल्याला टाईपकास्ट करून इंटिजरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर इंट नावाचं फंक्शन यूज केलं आणि मी तुम्हाला काय सांगितलं जो नंबर कम्प्लिटली डिव्हिजिबल राहतो जसं की हा 2 झालं 4 झालं 6 झालं 8 झालं 10 झालं 12 झालं 14 झालं. आता ह्या नंबरला जर मी काय केलं या 2ला जर मी काय केलं 2नी डिवाइड केलं तर काय येईल रे 2 1 जा 2. माझा रिमाइंडर काय नाही रे 0. जर मी या 4ला काय केलं 2नी डिवाइड केलं तर 2 2 जा 4 तर माझा रिमाइंडर काय नाही रे 0. रिमाइंडर काय नाही रे 0. म्हणून मी इथं कंडिशन काय घेतली इफ नम मॉड 10. आता मला सांगा रिमाइंडर काय येतो रे 0 येतो. जर त्या नंबरनी काय केलं मल्टिपल असेल किंवा तो नंबर कम्प्लिटली डिव्हिजिबल होत असेल तर त्याचा रिमाइंडर काय येतो रे 0 आपला रिमाइंडर येतो. काय येतो 0 आपला रिमाइंडर येतो. तर मला याच्यातून कंडिशन काय दिसली जो पण नंबर आहे जर त्याचा रिमाइंडर आपण म्हणजे त्याला जर 2नी मी डिवाइड केलं त्याचं रिमाइंडर कम्प्लिटली जर डिव्हिजिबल होत असेल तो नंबर म्हणजेच काय असेल इवन नंबर असेल. तुम्ही बघा 2 4 6 8 10 12 14 हे काय सगळे इवन नंबर आहे. तर माझा आउटपुटमध्ये काय येणार आहे प्रिंट इवन नंबर. आणि एक स्टेटमेंट मी असे जी अजून एक कंडिशन चेक करून काय करू शकतो मी तुम्हाला सांगतो की आपल्याला इलिफची गरज का पडली हे तुम्हाला मी सांगतो. प्रिंट एंड ऑफ द प्रोग्राम असं स्टेटमेंट. हे स्टेटमेंट काय आहे ऑलवेज एक्झिक्यूट होणार आहे. इथं बघा एंड ऑफ द प्रोग्राम ऑलवेज एक्झिक्यूट झालं आणि जर कंडिशन ट्रू झाली तरच हे एक्झिक्यूट होईल अदरवाईज ते होणार नाही. तुम्ही म्हणशाल सर याला इम्प्लिमेंट करून दाखवा आणि आपण थोडेसे अजून जास्त प्रॅक्टिस याच्यावर करू म्हणजे मला जास्त कळेल असं मुलांचं म्हणणं आहे. तर त्याच्यानुसार काय करतो मी हे बाकीचे ज्या गोष्टी आहे यांना कट करून टाकतो आता आणि इथं एक नंबर घेतो युजरकडून नंबर घेतला नम नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी तो स्टोअर केला आणि इथं चेक केलं इफ तुम्हाला ब्रॅकेट द्यायचे तर द्या नाही दिले तरी काही प्रॉब्लेम नाही आणि दिले तरी काही प्रॉब्लेम नाही तर पॅरेंथेसिस ब्रॅकेट तुम्ही घेऊ शकता. मी इथं इन जनरल आपण बाकीच्या लँग्वेजमध्ये जसं घेतो तसं मी इथं घेऊन घेतो. जर नम काय झालं नम मॉड 2 केलं जसं इवन नंबरची कंडिशन बघितली जर इक्वल टू म्हणजे त्याला डिवाइड केल्यानंतर त्याचा रिमाइंडर काय आला 0 आला तर मला काय करायचं रे फक्त एकच स्टेटमेंट द्यायचं आहे प्रिंट काय द्यायचं आहे मला इथं द्यायचं आहे हॅलो नंबर किंवा मला काय द्यायचं आहे हॅलो इट इज इवन नंबर किंवा डायरेक्टली मी इवन नंबर असा मेसेज देतो. काय इवन नंबर देतो. अदरवाईज काय द्यायचं आहे मला ऑड नंबर द्यायचे. ऑड नंबर आपल्याला मेसेज द्यायचा आहे. पण तुम्ही म्हणशाल ऑड नंबर द्यायचं आहे मग इथं ऑड नंबर नाही लिहू शकत का. इथं लिहिलं तर ही कंडिशन ट्रू झाली त्याच्या खाली हे पण कन्सिडर केलं जाईल. तुम्ही म्हणशाल सर मग तुम्ही असं काही नवीन इफचं परत स्टेटमेंट नाही वापरू शकत का की काय इफ नम मॉड 2 नॉट इक्वल टू काय आलं काय झालं 0 आलं नॉट इक्वल टू 0 आलं तर तुम्ही डायरेक्टली इथे स्टेटमेंट लिहू शकता का प्रिंट ऑड नंबर. हो असं लिहू शकतो आपण काय असं लिहू शकतो. पण दोनदा तुम्हाला काय कंडिशन वापरायची गरज आहे. काय दोनदा कंडिशन वापरायची गरज आहे. तिथे एल्स नावाचं एक आहे की जर तुमचं इफवालं कंडिशन जर एक्झिक्यूट नाही झालं तर एल्सवाला एक्झिक्यूट होईल.
पण त्याचे ते पार्ट आहे आपण पुढे शिकू. पहिले इफ स्टेटमेंटच तुम्ही नीट शिकून घ्या. आता काय केलं मी आता मला सांगा याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी जसं रन केल्यानंतर सगळ्यात पहिले काय आलं, python6.py इथं टाकलं मी. इथं काय आलं मला की तुम्ही 2 कोलन नाही दिलेले, काय 2 कोलन दिलेले नाही. कुठं इथं, मग इथं 2 कोलन आपल्याला इथे द्यावाच लागतील. परत मी काय केलं, इथे याला प्रिंट केलं. सगळ्यात पहिले हे कट करत जा आणि नंतर मग काय केलं मी इथं केलं मी python6.py एंटर दी नंबर. आपला नंबर इथं आलेला आहे. मी सगळ्यात पहिले 1 टाकलं, तर 1 कोणता नंबर आहे रे, 1 ऑड नंबर आहे. तर माझं आउटपुटमध्ये काय आलं, ऑड नंबर आपलं प्रिंट झालेलं आहे. कसं झालं हे स्टेटमेंट, कसं एक्झिक्यूट झालं याच्याबद्दल थोडंसं आपण डिस्कस करू. थोडं थांबा, याला मी खाली घेण्याचा प्रयत्न करतो आणि हा प्रोग्राम थोडासा वरती घेतो. आता बघा तुम्ही काय केलं, इथं मी मेसेज दिलं की नंबर, हा जो नंबर आहे मी काय नंबर टाकला 1, तर नममध्ये काय झालं 1 आपला स्टोअर झाला. मी 1 mod 2 केलं इक्वल टू 0 येतोय का नाही. मी काय केलं 1ला 2नी मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न केला, तर माझं काय आलं रे 2 0 आणि मग 0 घेतला तर 1 माझा रिमाइंडर आला. मला सांगा 1 इक्वल टू 0 आहे का नाही. म्हणून हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल का आपला, नाही. हा ब्लॉक एक्झिक्यूट नाही होणार. काय पुढच्या स्टेटमेंटसाठी जाईल. पुढच्या स्टेटमेंटमध्ये पण तुम्ही काय केलं, इफ लावलाय. परत काय केलं, इफ लावलाय. जर ही कंडिशन ट्रू झाली तरच ही स्टेटमेंट प्रिंट होईल. म्हणजे काय रे, जर तुमचं नम मॉड म्हणजे काय, नम काय आहे आता, नम आपला 1 mod 2 नॉट इक्वल टू 0 आहे का, हो. कारण हे 1 mod 2 केलं काय आलं आपलं 1. मला सांगा 1 नॉट इक्वल टू 0 आहे ना, 1 नॉट इक्वल टू 0 आहे ना, नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणजे माझं आउटपुट काय येणार आहे, ऑड नंबर माझा आउटपुट येणार आहे. म्हणून आता माझं आउटपुट काय आलं, ऑड नंबर. कारण 1 नॉट इक्वल टू 0 आहे का, नाही. म्हणजे ऑब्विसली तो नंबर काय येणार आहे, कारण तो कम्प्लिटली डिव्हिजल होतोय का 2नी, नाही. म्हणजे तो नंबर काय येणार आहे, ऑड नंबर राहणार आहे. म्हणून हे स्टेटमेंट प्रिंट झालं. म्हणून काय झालं, हे स्टेटमेंट प्रिंट झालं. जर मी याचं इंडेंटेशन काढून टाकलं असतं, ही कंडिशन काढून टाकली असती, तर इथं डायरेक्टली ऑड नंबर आहे ना, कायम हे प्रिंट होत राहिलं असतं, कायम काय प्रिंट होईल असतं. मग त्याच्यापेक्षा मी काय केलं, त्याला काय केलं, इथं डायरेक्टली इफच्या ब्लॉकमध्ये टाकून दिलं. काय केलं, इफच्या ब्लॉकमध्ये टाकून दिलं. जेवढं तुम्ही इफ नंतर जेवढे स्टेटमेंटच्या पुढे इंडेंटेशन देशाल तो काय असेल, त्या इफ स्टेटमेंटचा पार्ट असेल. म्हणजे तुमची जर कंडिशन ट्रू झाली तरच ते काय होतील, तेव्हाच ते स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील. अदरवाईज होणार आहे का, नाही. आलं द्या ना. सेम जर तुमची कंडिशन जर ट्रू झाली आणि त्याच्या पुढे जर इफच्या स्टेटमेंट नंतर जेवढे इंडेंटेशन दिलेले जेवढे पण स्टेटमेंट असेल ते काय त्या स्टेटमेंटचा पार्ट आहे. जी कंडिशन ट्रू झाली तरच ते स्टेटमेंट काय होणार आहे, आपले एक्झिक्यूट आता इथे होणार आहे. आलं त्यांना. ते हे झालं आपलं 2 वेळेस इफ कसं यूज करतात ते पण सांगितलं तुम्हाला. आणि एक स्टेटमेंट आहे, जर तुम्ही कंडिशनच्या बेसिसवर कधी प्रिंटच केलं नाही तर काय, जसं की मी आता काय करतो, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की असं स्टेटमेंट जे काय तुम्ही त्याला इंडेंटेशन नाही देते, इंडेंटेशन देत नाही म्हणजे ते काय त्या इफ स्टेटमेंटचा पार्ट राहणार आहे का, नाही. तुम्ही डायरेक्टली काय केलं, प्रिंट. इथं काय प्रिंट केलं, एंड ऑफ दी प्रोग्राम. आता इथे इंडेंटेशन दिलं आहे का मी, नाही. इथे इंडेंटेशन दिलं. एंड ऑफ द प्रोग्राम म्हणजे काय, आपल्या इथे काय एक्झिक्यूट इथे होऊन जाईल. 2 मिनटं. आता याला काय करतो मी, याला वरती मोठं करतो थोडंसं. टर्मिनल. आणि इथं काय करतो, परत याला 6.py करतो. एंटर दी नंबर. जसं मी टाकलं काय 2 आता टाकतो, तर 2 टाकलं तर काय इवन नंबर आपलं प्रिंट झालं. आणि इवन नंबर नंतर काय एंड ऑफ द प्रोग्राम हा मेसेज प्रिंट झाला. परत मी काय करतो, एखादा दुसरा मेसेज टाकतो. जसं की 3 टाकलं मी, 3 ऑड नंबर. तेव्हा बघा एंड ऑफ द प्रोग्राम हे कायम एक्झिक्यूट होतोय. काय कायम एक्झिक्यूट होते. कायम एक्झिक्यूट काय होते, कारण तो कोणा इथे इंडेंटेशन दिलं आहे का आपण याच्या आधी, नाही. म्हणजे हा कोणत्या पण इफचा पार्ट आहे का, नाही आहे. त्याच्यामुळे काय हे कायम एक्झिक्यूट आपलं होणार आहे. आलं द्या ना. इथं काय करतो, त्या नमला मी मेन्शन करतो, नम कोणता आहे तो. आणि इथं पण काय करतो, त्या नमला मेन्शन करतो, ऑड आहे का इवन, आपला असं व्यवस्थित प्रिंट होईल. आलं द्या ना. तर हे झालं काय इवन आणि ऑड नंबरचा प्रोग्राम. हा तुम्हाला आपण इथं एक्सप्लेन केलेला आहे. अजून काही क्वेश्चन आहे का, नाही. तर आता आपण बघू इफ एल्स काय असतं. इफ एल्स जसं इथे इफसाठी काय दोनदा मला कंडिशन द्यावं लागली, काय दोनदा कंडिशन द्यावं लागली. असा काही शॉर्टकट आहे का जो फक्त काही इफला चेक करल आणि जेव्हा एल्सवाला पार्ट आहे ना, जर इफवाला नाही झालं म्हणजे काय ऑब्विसली एल्सवाला राहणार आहे. तर असं कोणी आहे का जे स्टेटमेंटला कंट्रोल करू शकतो, जेव्हा 2 पॉसिबिलिटीज आहे, इवन ऑड, इलिजिबल फॉर वोट किंवा नॉट इलिजिबल फॉर वोट,
हॉट कूल अशा जेव्हा दोन डिसिजन घ्यायचा येस आणि नो टाईपमध्ये किंवा दोन पॉसिबिलिटीजमध्ये तुम्हाला आन्सर द्यायचा असेल तुम्ही काय यूज करशाल रे, तुम्ही यूज करशाल इफ एल्स स्टेटमेंट. काय इफ एल्स स्टेटमेंट, तर कधी यूज करताय हे तुम्हाला महत्त्वाचं आहे जास्त. वेन वी हॅव अ टू पॉसिबिलिटीज, इफ कंडिशन इज ट्रू वन ब्लॉक इज एक्झिक्युटेड अदरवाईज एल्स ब्लॉक इज एक्झिक्युटेड. म्हणजे जर कंडिशन ट्रू झाली तर इफ वाला ब्लॉक एक्झिक्यूट होईल, म्हणजे त्याच्या खाली जेवढे स्टेटमेंट इंडेंटेशन दिलेले ते सगळे एक्झिक्यूट होतील. अदरवाईज काय, जर तुमची कंडिशन फॉल्स झाली तर काय होईल, एल्स वाला ब्लॉक होईल. एल्स वाला ऑलवेज एक्झिक्यूट होईल का इथं, नाही. जेव्हा कंडिशन काय होईल, फॉल्स होईल, तेव्हाच काय होतील, एल्स मधले स्टेटमेंट आपले एक्झिक्यूट होतील. काय एल्स मधले स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील. जसं सिंटॅक्स बघा तुम्ही, इफ कंडिशन इज ट्रू देन स्टेटमेंट ही त्याच्यामधले स्टेटमेंट प्रिंट होतील. जर एल्स इफ कंडिशनमधली स्टेटमेंट जर कंडिशन जर फॉल्स झाली तर एल्स मधले स्टेटमेंट काय आपले इथे एक्झिक्यूट होतील. काय होतील, एल्स मधले स्टेटमेंट आपले एक्झिक्यूट होतील. आलं ना. आता इथं काय आहे, काही क्वेश्चन असतील ते आपण बघू कोणते कोणते क्वेश्चन आहे. इथं बघा तुम्ही, इथं जसा क्वेश्चन आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबरसाठी काय करत होतो आपण, दोनदा इफ वापरत होतो. काय दोनदा इफ वापरत होतो, म्हणजे ते दोनदा कंडिशन चेक होत होती. काय दोनदा कंडिशन चेक होत होती. मग असं आहे का जिथं दोनच कंडिशन यस आणि नो मध्ये आन्सर द्यायचं, तिथं असं काय आहे का आपल्याला सोल्युशन, तिथं सोल्युशन आहे. आपण इफ आणि एल्सला डायरेक्ट वापरू शकतो. जसं की हा नंबर आहे, युजरकडून जो नंबर आला तो नंबर ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर ऑब्व्हियसली काय आहे, तो पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणून आपण कन्सिडर करू. अदरवाईज जर ही कंडिशन फॉल्स झाली तर अदरवाईज मला एक मेसेज द्यायचा आहे. जर ग्रेटर दॅन इक्वल टू 0 नसेल म्हणजे तो नंबर काय निगेटिव्ह नंबर असेल ना, मग तिथं मेसेज काय देऊन दिला मी, एल्स मध्ये निगेटिव्ह नंबर असा मेसेज देऊन दिला. सिम्पली काय करायचं ह्या प्रोग्रामला मी थोड्या वेळ कमेंट आउट करून देतो, कारण आपल्याला याची पुढं गरज पडेल आपल्याला. याला काय करतो मी, कमेंट आउट करून देतो. आणि इथं खाली नंबर घेतला मी, युजरकडून एक नंबर घेतल्यानंतर मला काय करायचं, इफ काय जर नम ग्रेटर दॅन इक्वल टू 0, मी तुम्हाला काय सांगितलं, हे राऊंड ब्रॅकेट वापरा नाही वापरायचं नका वापरू, पण इन जनरल आपण बाकीच्या लँग्वेजची सवय म्हणून काय इथं वापरतो. नंतर काय करायचं, प्रिंट. जर असं असेल तर तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे, इथं मेसेज द्यायचा पॉझिटिव्ह नंबर. काय पॉझिटिव्ह नंबर असा मेसेज द्यायचा तुम्हाला, पॉझिटिव्ह नंबर मेसेज द्यायचा. अदरवाईज इथं काय द्यायचं रे, अदरवाईज एल्स. जर पॉझिटिव्ह नसेल तर काय द्यायचं तुम्हाला, प्रिंट. इथं काय मेसेज द्यायचं आहे, निगेटिव्ह नंबर असा मेसेज तुम्हाला द्यायचा. काय पॉझिटिव्ह नंबर किंवा निगेटिव्ह नंबर असं तुम्हाला मेसेज द्यायचा. काय असा मेसेज द्यायचा तुम्हाला, पॉझिटिव्ह नंबर किंवा निगेटिव्ह नंबर असे दोन मेसेज तुम्हाला द्यायचे. तर नम ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल म्हणजे काय पॉझिटिव्ह नंबर आहे. अदरवाईज एल्समध्ये काय निगेटिव्ह नंबर तुम्हाला मेसेज द्यायचा आहे. म्हणजे काय रे, इथं काय होईल रे, इथं तुम्ही बघा, जर मी याला काय केलं, रन केलं. इथं मी सगळ्या गोष्टी आधी क्लीन करतो आणि परत याला मी रन करतो. इथं काय python6.py असं एंटर टाकलं मी, एंटर दी नंबर आता काय टाकलं मी, -2 टाकलं. तर -2 तर मला मेसेज काय आला रे, निगेटिव्ह नंबर असा मेसेज आला. तुम्ही म्हणशाल कसं काय आलं निगेटिव्ह नंबर मेसेज. इथं बघा, जो पण नंबर आहे तो कुठं जाऊन स्टोअर होईल, नममध्ये जाऊन स्टोअर होईल. इथं चेक होईल काय 2 ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे का, हो आहे. तुम्ही काय केलं, इथं टॅब दिलाय, स्पेस दिलाय. मग स्पेस दिला तर हा कोणत्या इफवाल्या स्टेटमेंट, इफवाल्याच्या ब्लॉकमध्ये येणार आहे. इफवाल्याच्या ब्लॉकमध्ये येणार, तर स्कोप कुठपर्यंत या इफवाल्याच्या ब्लॉकपर्यंत आहे. म्हणजे ही कंडिशन जर ट्रू झाली तरच पॉझिटिव्ह नंबर मेसेज दिसेल. अदरवाईज काय दिसेल मला, एल्सवाले. जर कंडिशन फॉल्स झाली तर मला काय एल्समध्ये जे दिलेले आणि एल्सच्या नंतर तुम्ही टॅब दाबून जे स्पेस दिलेले स्टेटमेंट आहे ते प्रिंट होईल. काय दिलं, एल्सच्या नंतर टॅब दाबून कोणतं स्टेटमेंट लिहिलेलं आहे, निगेटिव्ह नंबर. म्हणून माझ्या आउटपुटमध्ये काय आलं, कंडिशन फॉल्स झाल्यानंतर माझ्या आउटपुटमध्ये काय आलं, निगेटिव्ह नंबर हा मेसेज आला. तुम्ही म्हणशाल सर दुसरी एखादी करून दाखवा ना आम्हाला. मी काय केलं, 23 टाकलं. तर 23 टाकल्यानंतर काय येईल, 23 ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे का, हो आहे. म्हणून काय आलं इथं मेसेज, पॉझिटिव्ह नंबर हा मेसेज मला इथे दिसला. काय दिसला, पॉझिटिव्ह नंबर. ही कंडिशन ट्रू झाल्यानंतर काय, तुम्ही इफच्या नंतर जे पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, टॅब दिलं म्हणजे स्पेस देऊन, इंडेंटेशन देऊन जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते एक्झिक्यूट करा. काय दिलेलं आहे, इंडेंटेशन देऊन प्रिंट पॉझिटिव्ह नंबर म्हणून हा आपला इथे एक्झिक्यूट झालेला आहे. आलं द्या ना. तर हे झालं इफ आणि एल्सवाला पार्ट. तर आता इफ आणि एल्सचा यूज आपण कुठं करू, ही जेवढी गाथा लिहिलेली होती ना, याला काय करतो आता, इफ आणि एल्सचा यूज बघा तुम्ही. इवन नंबरसाठी काय सांगितलं होतं, इफ नम काय, नम मॉड 2 इक्वल टू काय झालं, 0 झालं. इक्वल टू काय
0 झालं म्हणजे तो नंबर जर 2नी कम्प्लिटली डिव्हिजिबल झाला म्हणजे त्याचा रिमाइंडर काय येईल रे 0 येईल. आणि मॉड्युलस ऑपरेटर कसं काम करतं मी तुम्हाला ॲरिथमॅटिक ऑपरेटरमध्ये समजावलेलं होतं. जर ही कंडिशन ट्रू झाली म्हणजे काय येईल रे आउटपुटमध्ये पॉझिटिव्ह नंबर हा मेसेज येईल. अदरवाईज काय येईल माझा आउटपुटमध्ये निगेटिव्ह नंबर असा मेसेज येईल. काय निगेटिव्ह नंबर असा मेसेज येईल. तुम्ही म्हणशाल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय संबंध इथं. आपली जर कंडिशन जर ट्रू झाली इथं काय मेसेज येईल रे इवन नंबर असा मेसेज येईल. आणि जर कंडिशन फॉल्स झाली तर आपला मेसेज काय येईल कारण काय ऑड नंबर कोणते राहतात जे कम्प्लिटली 2नी डिव्हिजिबल नाही होत त्याच्यामुळे ते नंबर कोणते राहतात आपले ऑड नंबर राहतात. तुम्ही म्हणशाल आधी पण असं एक प्रोग्राम करून दाखवला होता पण तुम्ही त्याच्यात किती दोनदा कंडिशन लावली होती का कारण तिथे दोनदा एकच स्टेटमेंट वापरत होतं इफ स्टेटमेंट. पण आता दोन डिसिजन एकच डिसिजन दोन पॉसिबिलिटीज आपल्याला सांगायचे त्याच्यासाठी काय आलं इफ एल्स. मग आता इथे इफ लावण्याची गरज आहे का दोन कंडिशन लक्षात ठेवण्याची गरज आहे का आपल्याला नाही. त्याच्यापेक्षा काय एकच कंडिशन वापरा जी काय आपल्याला माहिती आहे ती इफमध्ये दिली आहे. अदरवाईज ही कंडिशन फॉल्स झाली तर एल्सवाली स्टेटमेंट आपलं चालणार आहे. आणि ही कंडिशन जर ट्रू झाली तर इफच्या नंतर इंडेंटेशन देऊन जे स्टेटमेंट लिहिले ते आपलं चालणार आहे. तसंच ही कंडिशन फॉल्स झाली तर एलच्या नंतर जे इंडेंटेशन देऊन दिलेले स्टेटमेंट आहे ते आपलं चालणार आहे. तर इथं आपलं आउटपुट काय येईल आउटपुट तुम्ही बघा आउटपुट जर बघितलं तुम्ही तर आउटपुट आपलं येणार आहे. याला थोडं मोठं करतो मी. इथं बघा python6.py आणि इथं मेसेज 2 टाकला मी तर 2 काय इवन नंबर आहे तर आपलं प्रिंट झालं. तुम्ही म्हणशाल सर ऑड होते का 3 किंवा 23 टाकलं मी 23 काय आहे ऑड नंबर आहे म्हणून त्याचं आउटपुट काय आलं माझं ऑड नंबर असं आउटपुट आलेलं आहे. समजलं इवन आणि ऑडचा पण प्रोग्राम आपला इथे झालेला आहे. आलं त्यानं अजून काही क्वेश्चन आहे का याच्या बेसिसवर ते आपण चेक करू. इवन आणि ऑड झाला आपला. नंतर आपला आहे की चेक एज फॉर वोटिंग ऑर नॉट. म्हणजे तुमचं जर एज तुम्ही वोटिंग कधी करू शकता जर तुमचं वय 18पेक्षा जास्त असेल तर तुम्ही काय वोटिंग करू शकता. तर सिम्पली काय कंडिशन म्हणाल आपली एज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 असेल तर यू आर एलिजिबल फॉर वोट अदरवाईज यू आर नॉट एलिजिबल फॉर वोट. म्हणजे काय युजरकडून काय घ्यायचं मला फक्त एक मेसेज द्यायचा आहे मला. हे सगळे काय करतो कमेंट आउट करून देतो मी आणि थोडंसं खाली येतो याच्या काय खाली येतो आणि इथं मी लिहितो एक काय करतो एक एज नावाचं एक व्हेरिएबल घेतो आणि एज नावाच्या व्हेरिएबलमध्ये जी पण नंबर येणार आहे तर इंटिजरमध्ये याला मला टाईपकास्ट करावं लागेल. टाईपकास्ट करून कशाला टाईपकास्ट करायचं रे इनपुटमधून जी पण आपण युजरकडून जे पण इनपुट येणार त्याला काय करायचं टाईपकास्ट करायचं. आणि इथे मेसेज काय द्यायचं मला एंटर दी एज असा मेसेज द्यायचा मला. आणि नंतर मला काय करायचं नंतर काय करायचं इफ मी तुम्हाला काय सांगितलं इफ एज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 देन आपल्याला काय करायचं इथं मी टाकल मी प्रिंट इथं मेसेज काय टाकल मी यू आर एलिजिबल फॉर वोट किंवा यू वोट असं टाकतो. इथं वोट मेसेज देऊन देतो. आता स्पेस दिलेला आहे म्हणजे काय रे इफच्यामध्ये कोणत्या इफच्या स्कोपमध्ये कोणतं स्टेटमेंट राहणार आहे. इफच्या नंतर जर तुम्ही स्कोप दिलेला आहे तर हे कशामध्ये कन्सिडर केलं जाईल इफच्या काय स्कोपमध्ये कन्सिडर केलं जाईल. जर मी या स्टेटमेंटला जर काय केलं स्कोपच नाही दिला तर काय येईल इंडेंटेशन जर दिलं नाही तर तुम्ही बघा काय येईल एरर इथं येईल. काय एरर येईल एक्सेप्टेड अँड इंडेंटेड ब्लॉक आफ्टर इफ स्टेटमेंट ऑन लाईन 13. म्हणून काय करायचं तुम्हाला इथं इंडेंटेशन द्यावं लागेल. इथं काय द्यावं लागेल इंडेंटेशन तुम्हाला द्यावं लागेल. जेवढे स्टेटमेंट तुम्ही इंडेंटेशन देऊन लिहिशाल ते स्टेटमेंट काय त्या स्पेसिफिक इफ कंडिशनच्या कंट्रोलमध्ये येतील. आलं त्यांना अदरवाईज येतील का नाही. अदरवाईज जर काय केलं ह्या इफ नंतर मी इथं लिहिलं इथं मेसेज काय देऊन दिला प्रिंट इथं मेसेज काय देऊन दिला यस यू आर यस असा मेसेज दिला मी काय यस असा मेसेज दिला. मी काय केलं याला एक्झिक्यूट केल्यानंतर काय केलं मी इथं गेलो मी टर्मिनलमध्ये गेलो मी टर्मिनलमध्ये जाऊन काय केलं यांना पहिलं क्लोज केलं मी आणि परत मी टर्मिनलमध्येच गेलो. इथं मी टाकलं 6.py एंटर दी एज टाकलं मी 18 वोट एस. तुम्ही बघा जर मी काय केलं आपली कंडिशन समजा मी 7-9 वय टाकलं तर कंडिशन फॉल्स आहे तर त्याच्या खालचं स्टेटमेंट कोणतं एक्झिक्यूट व्हायला पाहिजे होतं. कंडिशन फॉल्स आहे तर आपलं यस जर त्याच्यामध्ये असतं त्या स्कोपमध्ये असतं तर यस एक्झिक्यूट झालं असतं का नाही. पण यस काय त्याच्या स्कोपच्या बाहेर आहे का कारण तुम्ही इंडेंटेशन दिलं आहे का नाही. इंडेंटेशन दिलेलं नसेल तर स्टेटमेंट नंतर जेवढे ब्लॉक तुम्ही काय करता इंडेंटेशनमध्ये तुम्ही इंडेंटेशन देऊन जेवढे स्टेटमेंट लिहिशाल तेवढेच काय त्या इफच्या ब्लॉकच्या स्कोपमध्ये येतील. अदरवाईज येणार आहे का नाही. म्हणून यस काय इथं कंडिशन आपली फॉल्स असताना सुद्धा काय झालं यस आपलं इथं प्रिंट झालेलं आहे. ऑब्विसली मी पहिल्या याच्यापासून सांगते तुमच्या या कन्सेप्ट क्लिअर झाल्याच असतील. आलं ते ना. नंतर काय करायचं एल्स काय करायचं
एल्स नॉट आउट, प्रिंट नॉट आउट, नॉट आउट, नॉट एलिजिबल फॉर वोट असं लिहू शकला असतं किंवा वोट नॉट आउट असं डायरेक्टली लिहू शकतो. आलं ना. आता इथं काय केलं मी, याला एंटर टाकलं, इथं काय केलं एंटर दी एज 18 टाकलं तर काय यू आर आउट, आणि मी टाकलं काय समजा 9 टाकलं तर नॉट आउट असा मेसेज आपला इथे येऊन गेला. काय नॉट आउट आपला मेसेज येऊन गेला. आलं ना. तर हे झालं इफ आणि एल्सवालं ब्लॉक. आता पुढचे जे क्वेश्चन आहे, अजून काही क्वेश्चन आहे का? जसं पुढचे जे आपल्याला शिकायचं आहे, आता काय झालं मल्टिपल कंडिशन आहे, म्हणजे काय जिथं मल्टिपल पॉसिबिलिटीज असेल अशा ठिकाणी आपल्याला काय यूज करावं लागतं, इफ एलिफ एल्स नावाचे आपल्याला काय आहे हे स्टेटमेंट आपल्याला यूज करावं लागतं. याचं मेन सिंटॅक्स काय, याचं मिनिंग काय हे आधी आपण समजून घेऊ. वेन यू यूज हॅव अ मल्टिपल स्टेटमेंट मोर दॅन 2 चॉईसेस, पायथॉन चेक्स इफ, म्हणजे इफवाले पहिला ब्लॉक कंडिशन चेक करेल, नंतर एलिफमध्ये एक कंडिशन चेक होईल. 1 बाय 1 जेवढे एलिफ ब्लॉक आहे तेवढे आपले चेक होतील. तुम्ही एलिफ मल्टिपल देऊ शकता, मल्टिपल कंडिशन असेल तर तिथं काय इफ एलिफ आणि एल्सचा यूज करू शकतो आपण. आलं ध्यानात. वन्स अ ट्रू कंडिशन इज फाउंड द रिमेनिंग आर स्किपेड, म्हणजे जर पहिला ब्लॉक जर आपली ही कंडिशन ट्रू असेल ना तर पुढची चेकच करणार नाही, कोणतेच चेक नाही करणार. आणि समजा ही जर फॉल्स झाली तो खाली जाऊन दुसऱ्या कंडिशनला जाऊन चेक करेल. आणि दुसरी कंडिशन देण्यासाठी आपण काय करतो, एक तर इफ 2दा घेऊ शकला असतो, त्याच्यापेक्षा काय तुम्ही एक एलिफ नावाचं जे काय मल्टिपल कंडिशन चेक करण्यासाठी यूज केलं जातं. इथं काय केलं मी, इफ जर कंडिशन ट्रू झाली तर ब्लॉक 1 एक्झिक्यूट होईल. इफ कंडिशन फॉल्स देन इट गोज टू द एलिफ, कंडिशन 2 चेक होईल, आणि कंडिशन 2 चेक झाल्यानंतर ब्लॉक 2 आपला येईल. आणि जर आपला काय जर ही कंडिशन 2 पण फॉल्स झाली, कंडिशन 2 पण काय झाली फॉल्स झाली, तर काय चेक करेल तो कंडिशन 3 चेक करेल. आणि कंडिशन 3 नंतर जर ट्रू झाली तर ब्लॉक 3 चेक होईल. आणि समजा वरचे सगळे काय झाले फॉल्स झाले तर आपला एल्सवाला ब्लॉक एक्झिक्यूट होईल. काय एल्सवाला ब्लॉक एक्झिक्यूट होईल. आणि आपण हे एलिफचे ब्लॉक मल्टिपल टाइम्स यूज करू शकतो. काय मल्टिपल टाइम्स आपण एक्झिक्यूट करू शकतो. जसं की एक क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनमधून तुम्हाला जास्त लवकर समजेल. जसं की ग्रेडिंग सिस्टीममध्ये तुम्ही शिकले पण असाल. जसं की आता काय एक युजरकडून मार्क्स घेतले मी, जर तुमचे मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू 90 असेल तर सिम्पली काय ग्रेड A+ असा मेसेज द्यायचा. मला काय करायचं ग्रेड A+ मेसेज द्यायचा. जर तुमचे मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू 75 असेल तर तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे ग्रेड A असा मेसेज द्यायचा आहे. एलिफ मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू काय असेल 60 असेल तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे ग्रेड B मेसेज द्यायचा. एलिफ मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू 40 असेल तुम्हाला काय मेसेज द्यायचा ग्रेड C मेसेज द्यायचा. अदरवाईज ग्रेड काय द्यायची तुम्हाला लास्टला काय द्यायचं एल्स, अदरवाईज काय तुम्ही फेल आहे असं मेसेज तुम्हाला द्यायचं. आता याला काय एक्झिक्यूट करून बघू आपण. सिम्पली काय तुम्हाला एक ॲक्च्युअल यूज काय ॲप्लिकेशन कुठे हे शिकवण्यासाठी मी हे ट्राय केलेलं आहे. काय करतो मी एक मार्क्स नावाचं एक व्हेरिएबल घेतो. मार्क्समध्ये काय करतो मी युजरकडून एक मार्क्स घ्यायचे ती इंटिजर फॉर्ममध्ये असतील आपले, आणि युजरकडून जे पण आपल्याला घ्यायचं ते कशामध्ये घेतो आपण इनपुट नावाच्या फंक्शनमध्ये घेत असतो. काय इनपुट नावाच्या फंक्शनमध्ये घेत असतो. इंट मी तर काय केलं डबल कोट्समध्ये एक मेसेज दिला एंटर दी मार्क्स असा मेसेज देऊन दिला. एंटर दी मार्क असा मेसेज दिल्यानंतर मला आता काय करायचे जे युजरकडून मार्क्स येतील त्याच्या बेसिसवर काय करायची ग्रेड आपल्याला असाइन करायची. ग्रेड कशी रे इफ आपले काय MARKS मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू काय 90 असेल तर आपल्याला एक मेसेज द्यायचा. सिम्पली मेसेज काय द्यायचा आहे प्रिंट. इथे इंडेंटेशन द्यावं लागेल तेव्हाच काय होईल ते या इफच्या स्कोपमध्ये येईल. अदरवाईज काय एरर आपल्याला इथे दिसेल. काय एरर आपल्याला दिसेल. एरर काय इथं मी दिसेल ग्रेड काय डायरेक्टली मी असं लिहून देतो A+ तुम्हाला ग्रेड भेटली. आलं देणार. आणि इथं काय द्यावं लागतं कोलन आपल्याला इथं मेन्शन करावं लागतं. सेम आता काय मला एक पुढची एक कंडिशन घ्यायची एल्स काय एलिफ आपल्याला द्यायचं आहे. एल्स बाकीच्या लँग्वेजमध्ये असतं. सेम एलिफ आपलं काम करतं. सेम काय एलिक्स आपलं काम करतं. जर तुमचे मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू 75 असेल तर तुम्हाला काय करायचं आहे इथे एक मेसेज द्यायचा आहे प्रिंट तुम्हाला मेसेज काय द्यायचा आहे तुम्हाला मेसेज द्यायचा आहे इथं मेसेज द्यायचा आहे A ग्रेड तुम्हाला तिथे द्यायची. काय द्यायची A तुम्हाला ग्रेड द्यायची A ग्रेड द्यायची. तुम्हाला जसं सांगितलं मी इथं काय रे मल्टिपल्स टाईम तुम्ही काय घेऊ शकता मल्टिपल टाईम तुम्ही एलिफ लावू शकता. मल्टिपल टाईम तुम्ही काय एलिफचा यूज करू शकता. तर सिम्पली अजून काय होईल अजून मी एकदा करेल एलिफ इथे काय होईल मार्क्स तुमचे काय
ग्रेटर दॅन इक्वल टू काय असेल, ग्रेटर दॅन इक्वल टू 60 असेल समजा, तर तुम्हाला ग्रेड कोणती द्यायची, बी ग्रेड तुम्हाला द्यायची. प्रिंट काय द्यायचं, प्रिंट ग्रेड, समजा ग्रेड बी द्यायची, तर बी इथं मी टाकलं. सेम आता काय करायचं मला, एलिफ जर तुमचे मार्क्स काय असेल, MARKS मार्क्स तुमचे काय असेल, ग्रेटर दॅन इक्वल टू काय असेल, ग्रेटर दॅन इक्वल टू 55 असेल, तर तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे, काय डी तुम्हाला ग्रेड द्यायची. काय द्यायची, डी तुम्हाला ग्रेड द्यायची. काय डी तुम्हाला ग्रेड द्यायची. अदरवाईज तुम्हाला काय द्यायचं आहे, ELIF एलिफ जर तुमचे मार्क्स काय असेल रे, ग्रेटर दॅन इक्वल टू काय असेल 35 असेल, तर तुम्हाला ग्रेड काय द्यायची, इथं सी द्या सॉरी, आणि इथं डी द्या. कोलन करून काय द्या तुम्ही इथं द्या, प्रिंट इंडेंटेशन देत आहे म्हणून ते एक्झिक्यूट होईल, आणि इथं काय द्या, डी तुम्ही इथं ग्रेड द्या. झालं. अदरवाईज लास्टला कोणता ब्लॉक आहे, एल्स जर याच्यापेक्षा पण कमी असेल तर तुम्हाला काय द्यायचं आहे, प्रिंट तुम्हाला काय द्यायचं आहे, इथं द्यायचं आहे तुम्हाला FAIL. म्हणजे मल्टिपल कंडिशन जेव्हा चेक करायचे असेल तर तुम्ही काय यूज करता, इफ एलिफ आणि एलचा यूज इथे करता. काय इफ एलिफ एलचा यूज करता. इथं काय करतो मी, यांना रन करताना मी परत याला पूर्ण क्लिअर करतो, यांना रन करतो. रन केल्यानंतर काय, Python 6.py एंटर दी मार्क्स काय टाकले, 89 मार्क्स टाकले, तर कोणती होईल, ग्रेड माझी ए ग्रेड असाइन होईल. का होईल सांगा बरं मला, ए का होईल असाइन. इथं बघा ना तुम्ही, मार्क्स ग्रेटर दॅन 75, 89 ग्रेटर दॅन 90 आहे का, नाही आहे. मग इफवाला ब्लॉक एक्झिक्यूट झाला म्हणजे काय, सेकंड ब्लॉककडे आपलं जाईल. इफ 89 ग्रेटर दॅन 75 आहे का, आहे, तर तुमचं काय येईल, ए आपल्याला ग्रेड तिथे दिसेल. जर समजा मी इथं काय केलं, दुसऱ्यांदा मी टाकलं, काय टाकलं 6.py आणि इथं टाकलं मी 60 टाकलं, तर सगळ्यात पहिले काय होईल, चेक होईल काय 60 ग्रेटर दॅन 90 आहे का, नाही आहे. म्हणजे इफवाला ब्लॉक पण एक्झिक्यूट होणार नाही. 60 ग्रेटर दॅन 75 आहे का, नाही, म्हणजे सेकंड ब्लॉक पण वाला ब्लॉक पण काय होणार आहे, आपला एक्झिक्यूट होणार नाही. नंतर 60 ग्रेटर दॅन 62 आहे का, 60 आहे का, हो आहे म्हणून काय झालं, बीवाला आपलं प्रिंट झालं. बाकीच्या गोष्टी चेक होणार आहे का, नाही. बाकीचे स्टेटमेंट चेक करणार आहे का, नाही. तो कोणती हीच कंडिशन चेक करा, आणि ही कंडिशन जर ट्रू झाली तर त्याच्या खालचं स्टेटमेंट काय, प्रिंट आपलं इथं होणार. आलं ना. तुम्ही म्हणशाल सर अजून एक, जर 25 मार्क आहे, काय 25 मार्क आहे, तर काय प्रिंट होईल, 25 मार्क्स आहे. तुम्ही काय बघितलं, सगळे स्टेटमेंट फॉल झाले ना. 25 ग्रेटर दॅन 90 आहे का, नाही. 25 ग्रेटर दॅन 75 आहे का, नाही. 25 ग्रेटर दॅन 60 आहे का, नाही. मग 25 ग्रेटर दॅन 55 आहे का, नाही. 25 ग्रेटर दॅन 35 आहे का, नाही. मग कोणतरी एल्स, सगळे ब्लॉक आपले फॉल झाले, म्हणजे कोणता ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे, एल्स काय होईल, तर तुमच्या सगळ्या कंडिशन काय झाल्या, फॉल झाल्या, तर कोणता एक्झिक्यूट होईल, आपला लास्टवाला एल्सवाला ब्लॉक आपला एक्झिक्यूट होईल. तर हा झाला आपला पूर्ण कोड. याला तुम्ही बघू शकता, ग्रेडिंग सिस्टीमचा इथं कोड तुम्हाला इथं दिलेला आहे. आलं ना. हा पण क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो प्रोग्राम लिहिण्यासाठी. आलं ना. तर हे झालं आपलं बेसिक एक प्रोग्राम. ही सगळ्या गोष्टी नोट्समध्ये टाकलेल्या आहेत, तुम्हाला जास्त प्रॉब्लेम इथे येणार नाही. अजून एक प्रोग्राम आहे जो आहे आपला लार्जेस्ट ऑफ दी 3 नंबर. हा एक प्रोग्राम पण काय एक फेमस प्रोग्राम मानला जातो, आणि बऱ्याचशा मुलांना, फर्स्ट इयरच्या मुलांना हा इन जनरल विचारला पण जातो एक्झाममध्ये पण विचारला जातो, आणि कधी कधी बेसिक इंटरव्ह्यू असेल त्याच्यामध्ये पण तुम्हाला विचारला जाईल की 3 लार्जेस्ट ऑफ दी 3 नंबर्स कसे फाइंड करतात. म्हणजे काही इंटरव्ह्यूमध्ये असे प्रोग्राम पण विचारले जातात. जर त्यांना म्हणजे दिसलं की याचे प्रोजेक्ट सगळे परफेक्ट आहे, तर एक बेसिक क्वेश्चन विचारायचं म्हणून हा क्वेश्चन ते विचारून घेतात की लार्जेस्ट ऑफ दी 3 नंबर्स. म्हणजे काय 3 नंबर घेतले युजरकडून 3 नंबर घेतले, त्यांना पहिला नंबर कुठे एमध्ये जाऊन स्टोअर होईल, दुसरा नंबर कुठे बीमध्ये जाऊन स्टोअर होईल, आणि तिसरा नंबर कुठे सीमध्ये आपला जाऊन स्टोअर होईल. जसं पहिला नंबर काय घेतला मी 5 घेतला, दुसरा नंबर काय घेतला 10 घेतला, तिसरा नंबर काय घेतला मी 17 घेतला. काय घेतलं 17 घेतला. 5, 10, 17 असे 3 नंबर घेतलेले. इथं बघा तुम्ही, पहिला नंबर काय एमध्ये 5 आहे, बीमध्ये काय आहे, बीमध्ये 10 आहे, सीमध्ये काय आहे आपला 17 आहे. असे 3 नंबर मी इथे घेतले. आता हे 3 नंबर घेतल्यानंतर मला काय करायचं आहे, यांच्यामध्ये सगळ्यात मोठा कोणता आहे हा मला फाइंड करायचा आहे. सगळ्यात मोठा कोणता आहे हा तुम्हाला फाइंड करायचा आहे. तर मी सगळ्यात पहिली कंडिशन काय लावाल, इफ ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी. काय इफ ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी. आणि आता मला हे चेक करायचं ए ग्रेटर दॅन म्हणजे ए हा बीपेक्षा पण मोठा असेल, आणि ए हा जर सीपेक्षा मोठा असेल तर ऑब्विसली ए काय सगळ्यात मोठा आहे ना.
मग आता मला या दोन कंडिशन एकाच टायमिंगला चेक करायचं तर इथं कोणत्या ऑपरेटरचा यूज होईल, लॉजिकल ऑपरेटरचा यूज होईल. जेव्हा दोन कंडिशन एकाच टायमिंगला आपल्याला चेक करायचं असेल आणि तिथे आपल्याला स्ट्रिक्टली त्या कंडिशन चेकच करायचं असेल तर त्याच्यासाठी काय यूज करतो आपण, लॉजिकल अँड ऑपरेटरचा यूज करतो. मग अँड ऑपरेटर काय केलं इथे यूज केलं आणि दोन्ही चेक केले. जर ए हा मोठा असेल, ए काय रे 5 ग्रेटर दॅन इक्वल टू बी म्हणजे 10 आहे का, येतं नाही, ही कंडिशन फॉल्स झाली. आणि नंतर काय 5 ग्रेटर दॅन इक्वल टू 17 आहे का, नाही, दोन्ही फॉल्स आहे आणि फॉल्सचा अँड काय होतं रे, फॉल्सच होतं. म्हणजे पहिला ब्लॉक काय एक्झिक्यूट होईल का आपला, नाही. पहिल्या ब्लॉक नंतर जेवढे इंडेंटेशन दिलेले स्टेटमेंट ते एक्झिक्यूट होणार आहे की नाही, इंडेंटेशन दिलेलं कोणतं स्टेटमेंट आहे एकच आहे ते एक्झिक्यूट होणार आहे का आपला, नाही. मग पुढे चेक होईल बीमध्ये काय आहे रे, पुढे चेक होईल बी ग्रेटर दॅन, बीमध्ये काय 10 ग्रेटर दॅन इक्वल टू 5 आहे का, 10 ग्रेटर दॅन इक्वल तर नाही पण ग्रेटर आहे, म्हणजे पहिली कंडिशन ही ट्रू आहे. त्याच्यासोबतच बी हा सी पेक्षा पण मोठा आहे का, बी हा ए पेक्षा मोठा आहे आणि बी हा जर सी पेक्षा मोठा असेल तरच आपलं काय होईल, ट्रू होईल. आणि ही काय मला लॉजिकल अँड कशासाठी वापरलं, दोन्ही कंडिशन ट्रू असेल तरच आपलं आउटपुट काय ट्रू येणार आहे. मला सांगा बी ग्रेटर दॅन इक्वल टू सी आहे का, नाही. 10 ग्रेटर दॅन इक्वल टू 17 आहे का, नाही आहे. म्हणजे इथं काय झालं फॉल्स, आणि फॉल्स आणि ट्रूचं अँड काय होतं रे, अँड होतं आपलं फॉल्स, म्हणून आउटपुट काय येईल इथं फॉल्स. म्हणजे हा पण ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे का आपला, हा पण काय होईल आपला स्किप आपला केला जाईल, हा पण काय होईल स्किप आपला होईल. मग कोणता होईल रे, जर सगळे कंडिशन आपल्या फॉल्स झाल्या म्हणजे लास्टला कोणता होईल सी, आणि सी इज द लार्जेस्ट. तुम्ही बघा 17 हा याच्यापेक्षा पण मोठा आहे, याच्यापेक्षा पण मोठा आहे, तर ऑब्वियसली 17 आपला काय सगळ्यात लार्जेस्ट एलिमेंट राहणार आहे, 17 काय लार्जेस्ट एलिमेंट राहणार आहे. तर हा एक क्वेश्चन आहे जो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ऐन वेळेस कोड आठवत नाही, खास करून जे काय करता थोडासा रट्टा मारायचा ट्राय करता त्यांना नाही आठवत हा क्वेश्चन. आले तुम्ही ट्राय करा की लॉजिकली चांगले बना, गोष्टी तुम्हाला रिमेंबर करण्याची गरज नाही. हे काय आपलं असं नाही फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासारखं नाही, तुम्ही लॉजिकली जेवढे जास्त प्रॅक्टिस करशाल तेवढे जास्त तुमचे कन्सेप्ट ह्या होत राहतील. आता मला काय बघायचं आहे नंबर, तर नम नावाचं एक व्हेरिएबल घेतलं मी आणि इंट टाईपकास्टिंग केली का, कारण इनपुट फंक्शनमधून जी पण व्हॅल्यू येणार आहे ती कोणत्या टाईपची असते रे, स्ट्रिंग टाईपची असते. मग इथं काय दिलं मी एंटर दी नंबर असा मेसेज मी दिला आणि एक नंबर येईल. असे किती नंबर आहे रे, 3 नंबर आहे, तर मी ते 3 व्हेरिएबल बनवतो. ए नंतर काय करतो सेम मी कॉपी करतो कशासाठी, बीसाठी. काय सेम मी कॉपी केलं कशासाठी, बीसाठी कॉपी केलं. नंतर मी काय केलं सेम मी कॉपी केलं कशासाठी रे, सीसाठी कॉपी केलं. काय केलं सीसाठी मी इथं कॉपी केलं. तर ए बी सी 3 नंबर आपले इथे येऊन गेले आणि इथे चेक होईल माझं इफ ए ग्रेटर दॅन काय रे, माझा ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी आहे का, अँड त्याच्यासोबतच ए ग्रेटर दॅन इक्वल टू काय असेल सी असेल, तर जो बाकीच्या 2 नंबरपेक्षा जो मोठा असेल ऑब्वियसली तो नंबर काय राहणार आहे आपला ग्रेटर राहणार आहे. तर इथं इंडेंटेशन देऊन मी काय दिलं एक स्टेटमेंट प्रिंट केलं, प्रिंट ए इज अ ग्रेटर नंबर, ए इज अ ग्रेटर नंबर. आणि त्या नंबरला काय केलं मी इथं प्रिंट करून दिलं की कोणता ग्रेटर नंबर आहे, त्याला मी इथं प्रिंट पण करून दिलं. आलं त्यांना सेम. आता काय करतो मी, मला 2 कंडिशन चेक करायचं आहे. एलिफ आपल्याला चेक करावं लागेल. एलिफ काय रे, जर तुमचा बी हा ग्रेटर दॅन इक्वल टू ए असेल आणि त्यासोबतच तो बी जर तुमचा ग्रेटर दॅन इक्वल टू काय असेल सी असेल, तर तुम्हाला इथं काय करायचं आहे फक्त कोलन देऊन फक्त एकच स्टेटमेंट प्रिंट करायचं, इंडेंटेशन देऊन प्रिंट काय करायचे तुम्हाला एकच सी इज अ ग्रेटर नंबर, सी इज अ काय ग्रेटर नंबर. आणि त्या सीला काय करायचं तुम्हाला प्रिंट इथे करायचे, सीला काय करायचे प्रिंट तुम्हाला इथे करायचे, सीला काय करायचं तुम्हाला प्रिंट इथे करायचं आहे. आलं त्यांना. त्याच्यानंतर काय करायचं रे, त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे एलिफ नंतर काय, एलिफ नंतर आपल्याला अजून एक ब्लॉक घ्यायचा आहे, कारण 3 कंडिशन घ्यावं लागेल. तर तुमच्या दोन्ही फॉल्स झाल्या म्हणजे काय ऑब्वियसली लास्टवालाच काय असेल आपला प्रिंट. इथं कर्ली ब्रॅकेट चालणार आहे का आपले, नाही, म्हणून मला काय करावं लागेल ते कर्ली ब्रॅकेट इथून हटावं लागेल. कोलन इथं काय केलं मी, इथं दिलं मी की इथं बी ग्रेटर आहे, इथं काय बी ग्रेटर आहे, सॉरी बी इज ग्रेटर, आणि इथं काय बी आपलं करून दिलं. तर जर दोन्ही कंडिशन जर फॉल्स झाल्या तर कोणता ब्लॉक चालतो आपला एल्सवाला ब्लॉक चालतो. आणि एल्सवाल्या ब्लॉकमध्ये काय करायचं मला इथे एक सिम्पली स्टेटमेंट लिहायचं सी इज
ग्रेटर, सी इज अ ग्रेटर असं मला द्यायचं. काय सी इज अ ग्रेटर आणि सीला इथं मी मेन्शन करून दिलं. तर असे 3 आपले काय आहे 3 नंबर मी ते घेतले आणि 3ही नंबरला काय याच्यामधून कोणता लार्जेस्ट नंबर आहे त्याच्यासाठी काय हा प्रोग्राम आहे. तर आपण काय करू इथे चेक करू. चेक याचं लॉजिक मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, तर मला नाही वाटत परत गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करण्याची गरज आहे. आलं ना. टर्मिनल मी ओपन केलं, हे सगळं क्लिअर केलं आधी आणि परत मी टर्मिनल ओपन केलं आणि इथं बघा इथं मी एक हे दिली python6.py एंटर अ नंबर. पहिला मेसेज टाकला 1 मी टाकला, नंतर परत दुसऱ्या नंबरसाठी आला 2 टाकला मी, नंतर 3 टाकला. तर ऑब्विसली कोणता सी इज अ ग्रेटर आणि म्हणून तो ग्रेटर कोणता आहे 3 आहे. तर यांच्यामध्ये 3 हा मोठा आहे आणि तो कसा आला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. दोन्ही कंडिशन काय झाल्या फॉल्स झाल्या. 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 2 आहे का नाही, 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 3 आहे का नाही, म्हणून ही फॉल ही कंडिशन फॉल्स झाली. नंतर परत इथे चेक झालं 2 ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आहे का नाही, 2 ग्रेटर दॅन इक्वल टू 3 आहे का, 2 ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आहे पण 2 ग्रेटर दॅन इक्वल टू 3 आहे का नाही, म्हणून ही फॉल्स झालं. आणि दोन्ही कंडिशन फॉल्स झाल्या म्हणजे ऑब्विसली काय सी इज अ ग्रेटर नंबर आणि सी मध्ये काय टाकलं तुम्ही 3, म्हणून आपला काय 3 इज अ ग्रेटर नंबर आपला मेसेज आता इथे आलेला आहे. एकदम इझी प्रोग्राम आहे हा. प्रोग्राम येतो आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये कधी कधी विचारता आणि बेसिक एक्झामसाठी पण हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आलं ना. तर अँड ऑपरेटर लॉजिकल ऑपरेटरचं पण आपण इथे यूज करू शकतो. हे पण तुम्हाला नोटेशनमध्ये दिलेलंच असेल. अजून एक क्वेश्चन आहे हा तुम्हाला ट्राय करायचा आहे टेम्परेचर क्लासिफिकेशनसाठी. याचा कोड मी इथे दिलेला आहे की टेम्परेचर आहे ग्रेटर दॅन 35 इट्स हॉट, ग्रेटर दॅन 25 नॉर्मल वेदर, ग्रेटर दॅन 15 असेल तर कूल, एल्स कोल्ड आपला असेल. तर हे तुम्हाला टेम्परेचरचं क्लासिफिकेशन आहे, याचं कोड पण मी दिलेला आहे. हा क्वेश्चन तुम्ही ट्राय करायचा आहे. तर काही पॉईंट होते या लेक्चरमधून आपल्याला समजायचे होते की तुम्ही इफच्या नंतर जेवढे स्टेटमेंट इंडेंटेशन देतात ते काय सगळे त्या इफच्या स्कोपमध्ये येतात. पहिले स्टेटमेंट त्याचे इंडेंटेशन स्पेसिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन पायथॉन. 4 स्पेसेस और टॅब आफ्टर इफ, एलिफ और एल्स. 4 स्पेसेस किंवा टॅब देऊन तुम्ही काय करू शकता स्पेस ते देऊ शकता. यू कॅन नेक्स्ट इफ एल्स स्टेटमेंट इनसाइड इच अदर. तुम्ही काय करू शकता एका इफ एल्स नेस्टेड पण करू शकता. पुढे सांगतो मी तुम्हाला. कंडिशन कॅन कंबाईन युझिंग अँड ऑर नॉट. आता अँडचा यूज केला तुम्ही ऑर आणि नॉटचा पण जिथे गरज पडेल तिथे यूज तुम्ही करू शकता. येणाऱ्या पुढच्या खूप साऱ्या प्रोग्राममध्ये आपल्याला याची गरज पडणार आहे. आलं त्यांना. आता सगळ्यात पहिलं तुम्हाला हे शिकवायचं होतं की नेस्टेड इफ एल्स कसं वापरायचं. नेस्टेड इफ एल्स म्हणजे की आता तुम्हाला सांगा मला काय चेक करायचं आहे जेवढे पॉझिटिव्ह इव्हन नंबर आहे ना त्यांनाच प्रिंट करायचं. मला काय पॉझिटिव्ह इव्हन नंबरलाच प्रिंट करायचं आहे. मग पॉझिटिव्ह नंबर आहे तर मला सांगा पॉझिटिव्ह म्हणजे काय नंबर ग्रेटर दॅन इक्वल टू काय 0. तर सगळ्यात पहिले मला ही कंडिशन चेक करावं लागेल आणि त्या कंडिशन नंतर मला हा चेक करावा लागेल. तो नंबर जर पॉझिटिव्ह असेल तरच मला काय करायचं आहे त्या नंबरला काय करायचं त्या नंबरला 2शी डिवाइड करून चेक करावं लागेल की तो नंबर पॉझिटिव्ह आहे का नाही. अदरवाईज तो नंबर काय निगेटिव्ह आहे. तर तुम्ही काय नेस्टेड इफ कसा यूज करू शकता याचं एक्झाम्पल सगळ्यात भारी हेच मला वाटलं. इथं नम घेतला इफ नम ग्रेटर दॅन इक्वल टू 0 नम मॉड 2. जर ही कंडिशन 2 झाली समजा 2 ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे का हो आहे. मग 2 मॉड 2 केलं काय नाही 0. तर आपला मेसेज काय येईल रे इवन नंबर आपला मेसेज येईल. जर ही कंडिशन ट्रूच नाही झाली म्हणजे -2 टाकलं समजा -2 टाकलं तर माझं काय प्रिंट झालं पाहिजे निगेटिव्ह नंबर माझा डायरेक्ट प्रिंट झाला पाहिजे. जेवढे पॉझिटिव्ह नंबर आहेत तेच काय करायचे मला प्रिंट करायचे. त्याच्यासाठी यूज काय करतो आपण नेस्टेड इफ लावला. मी काय केलं नेस्टेड इफ इथे लावला. नेस्टेड इफ म्हणजे काय नेस्टेड इफ म्हणजे काय एका स्टेटमेंटमध्ये दुसरा इफ म्हणजे एका जसं इफमध्ये इफ यूज केला ना आपण इफमध्ये इफ एल्स यूज केला ते अशा स्टेटमेंटला काय म्हणतो नेस्टेड लूप वगैरे पण पुढं कन्सेप्ट आहे. आता तसंच एका स्टेटमेंटमध्ये दुसरं स्टेटमेंट वापरलं त्याला काय म्हणतो आपण नेस्टेड इफ नावाची कन्सेप्ट आपण म्हणतो. काय म्हणतो नेस्टेड इफ नावाची कन्सेप्ट म्हणतो. एका इफमध्ये दुसरा इफ जर वापरला आपण तर मला टास्क हा आहे. टास्क काय आहे आपल्याला की मला हे चेक करायचं आहे. याला करून देतो कमेंट ऑल. मी इथे एक नम नावाचं एक व्हेरिएबल घेतो आणि इथून काय करतो युजरकडून एक नंबर घ्यायचा. मला काय करायचं आहे युजरकडून एक नंबर घ्यायचा आहे. ते काय केलं मी इथं युजरकडून नंबर घ्यायचा आहे तर इथं मी काय केलं इंट पहिलं त्या नंबरला टाईपकास्ट करून घेतलं आणि इनपुटमधून जो पण टाईप येणार तो कोणता स्ट्रिंग राहतो त्याला टाईपकास्ट कशात केलं मी इंटिजरमध्ये कन्वर्ट केलं. आणि इथं मेसेज काय दिला रे मी एंटर दी नंबर असा मेसेज देऊन दिला. एंटर दी नंबर तो नंबर येईल आणि नंबर मला काय पाहिजे जर तो नंबर इफ नम ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तरच तुम्हाला काय करायचं पुढचं ऑपरेशन किंवा पुढचं चेक करायचं आहे. म्हणजे काय पुढचं हे तुम्हाला चेक करायचं की नम मॉड 2 इक्वल टू 0 आला तर तुम्हाला तो काय करायचं पॉझिटिव्ह नंबर आहे असं तुम्हाला प्रिंट करायचं.
काय करायचं, प्रिंट तुम्हाला इथे करायचं आहे, प्रिंट पॉझिटिव्ह इवन नंबर असा मेसेज तुम्हाला द्यायचा. काय इवन नंबर असा मेसेज तुम्हाला द्यायचा. अदरवाईज काय करायचं तुम्हाला, एल्स प्रिंट काय निगेटिव्ह किंवा ऑड नंबर. मला सांगा पॉझिटिव्ह ऑड नंबर असा मेसेज द्यायचा मला. काय पॉझिटिव्ह ऑड नंबर असा मेसेज मला द्यायचा. अदरवाईज काय द्यायचं आहे मला, पॉझिटिव्ह ऑड नंतर अदरवाईज काय द्यायचं आहे, इफ नम ग्रेटर दॅन इक्वल टू 0. अदरवाईज मला द्यायचं आहे, तुम्ही जर ह्या इफच्या बाहेर येऊन तुम्हाला काय करायचं आहे, ही कंडिशनच जर ट्रू नाही झाली तर मला सांगा पॉझिटिव्ह नसेल तर ऑब्विसली काय असेल, तो निगेटिव्ह असेल. एल्स मी काय केलं, प्रिंट त्या ब्लॉकमध्ये आलं पाहिजे, एलच्या नंतर ब्लॉकमध्ये आलं पाहिजे ना. इथं काय मेसेज दिला मी, निगेटिव्ह नंबर असा मेसेज देऊन दिला. निगेटिव्ह नंबर काय मेसेज आपण देऊन दिलं. काय इफ नम ग्रेटर दॅन इक्वल टू 0, जर तुमचा नम हा ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल, त्यासोबत तुम्हाला खाली येऊन हे चेक करायचं आहे, तो नंबर जर 2नी कम्प्लिटली डिव्हिजिबल झाला म्हणजे तो नंबर काय इवन नंबर आहे, आणि तो इवन पण कसा आहे, पॉझिटिव्ह इवन नंबर आहे, म्हणून हा रिझल्ट प्रिंट होईल. जर तो नंबर इवन नंबर नसेल तरी तो नंबर कोणता राहणार आहे, ऑड नंबर राहणार आहे, आणि तो ऑड पण कोणता असेल, पॉझिटिव्ह नंबर. का, ही कंडिशन ट्रू झाली तरच हे खालची चेक होणार आहे. अदरवाईज काय होणार आहे, जर तो निगेटिव्ह असेल तर डायरेक्टली तुमचं काय एल्सवाला ब्लॉक आपला एक्झिक्यूट इथे होणार आहे. आलं ना. तुम्ही सर याला रन करून दाखवा. रन केलं मी python6.py. इथं -2 टाकलं तर माझं काय आलं, निगेटिव्ह नंबर म्हणजे वरती काही चेक झालं का नाही. तुम्ही म्हणाल सर याला अजून काही दुसरं करू शकतो का आपण, जसं मी टाकलं, काय टाकलं इथं बघा, मी काय टाकलं, समजा 2 टाकलं तर 2 काय हा ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे का, हो आहे. मग खाली जाऊन चेक झाला, 2 mod 2 केल्यावर काय 0 येतोय का, हो आहे. हा येतं माझा आउटपुटमध्ये काय पॉझिटिव्ह इवन नंबर असा मेसेज इथे येईल. आलं त्यानं. तर हे झालं आपलं काय, हे झालं आपलं पूर्णच्या पूर्ण काय नेस्टेड इफ एल्स कसं वापरता हे पण तुम्हाला मी इथे एक्सप्लेन केलेलं आहे. आलं त्यानं. आता याच्या बेसिसवर काही क्वेश्चन आहे, ऑलमोस्ट याच्यातले बरेचसे क्वेश्चन आपण इथं घेतलेले. हे क्वेश्चन तुम्हाला सगळेचे सगळे ट्राय करायचे. हा क्वेश्चन तुम्हाला नवीन वाटू शकतो, फक्त बोथ 3 and 5 अँड इथं वापरावं लागेल तुम्हाला, म्हणजे नम मॉड 3 अँड त्याच्यासोबत नम मॉड 5 जर असेल तर तुम्हाला अँड वापरून काय दोन्ही कंडिशन चेक झालं तरच तुम्हाला काय तो नंबर लिहायचा की डिव्हिजिबल बाय 3 and 5 असं तुम्हाला लिहायचं आहे. बाकी काहीच नाही. बाकीचे सगळे क्वेश्चन, लीप इयरचा एक क्वेश्चन तुम्हाला वाटू शकतो. हे झाले तर ठीक आहे, नाही तर पुढचे येणाऱ्या लेक्चरमध्ये मी खूप सारे क्वेश्चन घेणार आहे इफ एल्सच्या बेसिसवर, एलिफच्या बेसिसवर. ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस नक्की करू. आलं ना. तर काही डाऊट आला तिथं मेसेज करून द्या. तुम्हाला काही पण अजून इम्प्रूव्हमेंट वाटत असेल ते इम्प्रूव्हमेंट माझ्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आलं ना. तर आजच्या दिवस एवढंच. बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. आणि मेन जे काम आहे ते काय, कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि शेअर केल्यानंतर मला त्याचा फोटो वगैरे काय इंस्टाग्रामला तुम्ही पाठवू शकता, आणि तुमच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये सेंड केला अनऑफिशियल ग्रुपवर तरी आपलं चालेल. आलं आहे. असं तुम्ही जेवढा जास्त सपोर्ट मला दाखवशाल ना तेवढं जास्त माझ्यामध्ये मोटिवेशन राहील, आणि पुढे येणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी मी फ्रीमध्ये लॉन्च करू शकतो जर तुमचा सपोर्ट जास्त असला तर. आलं ना. तर आजच्या दिवस एवढंच. बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.